त्यापेक्षा जास्त असेल तर दुसरीकडे हॉल घ्यायचा त्याला आपल्याला भाडं द्यावं. मोठे लोक ही बाहेर येत असतात त्यांना कमीत कमी त्यांचा येण्या जाण्याचा खर्च द्यावा एवढं तरी कमी अभिप्रेत असतं. त्यातून आपण पोर पण आपण करतोय. आज इथं नानल श्रीराम नानल हे आलेले नाही त्यांच्या आजारपणामुळं, पण आपण त्यांच्याकडे ते संपूर्ण जे खातं दिलेलं आहे तर ते कोर फंडमध्ये जवळजवळ आता 73-74 हजार रुपये आपले जमा झाले. त्यातले 20-25 हजाराचा तो खर्च झाला तो देखील हिशोब त्यांनी दिलेला आहे. हा आपला जो कोर फंड आहे हाही थोडा वाढवला पाहिजे. पैशासाठी आपण करत असतो तरी पैशाशिवाय फार कमी गोष्टी होत असतात. आपली उपस्थिती ही आम्हाला सर्वात मोठी प्रार्थनीय आहे. त्याला कोणी पैसे देऊन सभासद व्हायची गरज नाही. पैसे हे ऐच्छिक आहे. पुन्हा एकदा मी क्लिअर करतो की पैसे आपलं जे 1000 रुपये वार्षिक म्हणा किंवा कायमस्वरूपी आपण पैसे देतो ते सुद्धा केवळ ऐच्छिक आहे. कोणालाही आम्ही कंपल्शन असं करत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक असा कार्यक्रम करायचा आहे की पुस्तक आदान प्रदान करू. त्याची संकल्पना अशी आहे, आता जी कल्पना काही अगदी माझ्या किंवा आणि आपल्या लेखक असतात असं नाही, बाहेर नाही मिळत असतात. डोंबिवलीच्या पै नावाचे कुंडलिक पै म्हणून आहे, त्यांचं ग्रंथालय आहे. त्यांची जवळजवळ 7 ते 8 लाख पुस्तकं आहेत आणि दरवर्षी ते डोंबिवलीचा एक अख्खा रस्ता पुस्तक आदान प्रदान सोहळ्यासाठी राखून ठेवतो. पहाटे 5-5:30 रात्रभर काम असते, 5-5:30 तो वाचनासाठी खुला होतो आणि 9:30-10 पर्यंत कार्यक्रम संपतो. पण त्या एका कार्यक्रमामध्ये 10 ते 15 हजार पुस्तकांचं आदान प्रदान होतं आणि तेवढी पुस्तकं पुन्हा यांच्याकडे जमा होतात दरवर्षी. तर तसं आपल्याला छोट्या स्वरूपात गोलबागेची जी राजवाड्यापेक्षाची गोलबाग आहे त्याच्या कडेच्या रस्त्यावर जिथे आपल्याला तसं करता येईल त्या दृष्टीने आपण एक कल्पना म्हणून मांडलेली आहे आमच्या कोर कमिटीच्या सदस्यांच्याकडून आणि ते पण आपल्याला करायचं. असे अनेक उपक्रम आपण थोडे हळूहळू पुढे जात आहोत. केवळ फक्त पुस्तक परीक्षण व्हॉट्सअपशी संबंधित राहावं असं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपवर आलेले आपले जे परिचय आहेत त्यातले काही परिचयांची ई पुस्तकं करायची. ई पुस्तकाचा अर्थ असा असतो की निवडक पुस्तकांची 50 पुस्तकं 100 पुस्तकं आणि काही ई पुस्तक साधारण ते 400 ते 500 पानांवर होऊ शकतं आणि PDF फाईलमध्ये ते अत्यंत कमी जागा व्यापून ते आपल्याला सगळ्यांना देता येईल. असे अनेक उपक्रम आपल्या डोक्यात आहेत. मी स्वाती राऊत मॅडमला पुन्हा एकदा सूत्रसंचालन सोपवतो आणि मला त्या पुस्तकाचं या आपल्या कार्यक्रमात वास्तविक लेखकांची ओळख वेगळी करून देण्याचं कारण नाही, पण त्यांच्या बोलण्यात आपल्याला ते होणारच आहे. आम्ही पुस्तकप्रेमीची ओळख आता इतकी साता समुद्र पार याला काय आता अर्थाला उघडलेलं ग्लोबल व्हिलेज, परंतु तरी देखील आता साधना साप्ताहिक साधना अंतर्ज्ञान मासिक ई मासिक असतं ते सकाळ आणि राजहंस जे ग्रंथवेल निघतं ते त्याच्यातून आपल्या समूहाची ओळख आता दर महिन्याला एक प्रकारे होतीये आणि त्यांना आपल्याला आणि मान्यता मिळते आपल्या अंगावर मुरगळ मास्तर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं आवर्जून बाहेरच्या अनेक लोकांचे आम्हाला तरी सभासद करून घ्या म्हणून विनंती आहे. साताऱ्याच्या बाहेरच्या सुद्धा त्यांनाही आपण हळूहळू करून देतोय सभासद. फक्त आपली काही शिस्त असते, काही नियम असतात की जे ज्या पुस्तकावर त्या दिवशीच्या पुस्तक परिचय करून देणारावर अन्याय होऊ नये म्हणून आपण दुपारी 2 पर्यंतची जी वेळ आहे ती त्या दिवशीच्या पुस्तक परिचयाला सोडून बाकी कोणताही विषय तिथं परवानगी देत नाही. आपण समजा चुकून कोणाचं झालं काय तरी देखील आम्ही तो काढून टाकायचा प्रयत्न करतो. अगदी त्याच दिवशी कार्यक्रम आहे ठरलेल्याने आपल्याला आवाहन करायचं तर तो मात्र आपण आवर्जूनमध्ये तो पोस्ट करतो. अशा अनेक प्रकारे आपलं काम चालू आहे. अर्थात हे सगळं आमचे प्रत्येकाचे वेगवेगळे उद्योग वेगळे असतात, त्यातून वेळ काढून आपण करत असतो. आमच्याकडे काही चुका होतात पण तरी देखील आपला हा समोर गेले 3.5 वर्ष चाललं आहे आणि जवळजवळ 1200-1300 पुस्तकं आतापर्यंत झालेली आहेत. दिवसांची म्हणजे पुस्तक परिचय करून ते पुस्तक परिचय करून एक्स्ट्रा म्हणजे जास्तीची पुस्तकं दुपारी 2 नंतर मध्ये आम्ही काही जवळ टाकत होतो ती सुद्धा पुस्तकाची संख्या जवळ 200-300च्या पुढे आहे. अशा तऱ्हेनं आपलं पुढे चाललेलं आहे. अर्थातच अभिजात मराठी दर्जा
मिळणं वेगळं असतं, तो टिकवणं अवघड असतं आणि तो टिकवण्यासाठी आपला हा सगळा प्रयत्न आहे. फक्त मराठीत असं नव्हे तर सर्व भाषेतील सर्व पुस्तकं ही आपल्या बोलीभाषेत आपल्या मातृभाषेत यावीत आणि आपल्या मातृभाषेतील पुस्तकं ही इतर भाषेमध्ये जावीत यासाठी आपले हे सगळे प्रयत्न चालू असतात. त्यातूनच अनेक आपल्यातले वाचक आपल्यातले परिचय लेखक हे आता लेखक व्हायला लागलेले आहेत, त्यांची पुस्तकं यायला लागलेली. तर अशा रीतीने आपण हे करतोय काम. यामध्ये पुस्तकप्रेमीचे सर्वेसर्वा माझी ओळख करून जाते ती सर्वस्वी चुकीची आहे. सुरुवात केली एक वेळ ठीक आहे, परंतु अनेकांनी त्याला हातभार द्यायला अनेकांची प्रोत्साहन असतं, अनेक प्रेरणा असतात. आपल्याला दुसरा ग्रुप आहे काय त्याच्याही प्रेरणा असतात आमच्यापैकी अनेक प्रकारे आपण हे करत आहोत. आणि आपली इच्छा एकच आहे सर्वांची की मराठी हे सर्वतोमुखी आहेत आपल्या भागात, परंतु ते कायमस्वरूपी राहावं, आपल्या नेक्स्ट जनरेशन म्हणजे नंतरच्या पिढीकडं ते जावं यासाठी आपले हे सगळे प्रयत्न चालू आहेत. पुन्हा एकदा माझा प्रस्ताव आता थांबून पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपण लिहायला सुरुवात करा, आपण ते पोस्ट करायला सुरुवात करा. नाहीतर काही वेळा माझ्या वैयक्तिक याच्यावर पोस्ट येते आणि हे मी इकडं आपल्या ग्रुपवर पोस्ट केलं चालेल का असं विचारलं जातं. तसं काहीही करायची गरज नाही. एकांगी विषयाला काल कोणाला असा एकांगी विषय सुरू होत होता म्हणून त्याला आम्ही लगेच अटकाव टाकला. प्रत्येक वेळी आमचं लक्ष असतं असं नाही, काही वेळा आमचंही दुर्लक्ष होतं, पण तरी देखील आपला समूह त्यातनं मार्ग काढत पुढे पुढे चाललाय. अनेक दिग्गज आपलं कौतुक करतात. दिलीप मालकापर्यंत मला फोन आला, दाभोळकरांचा फोन आला, भानू काळेंचा फोन आला. भानू काळेंच्या प्रवासाला मला फोन आला की तुम्ही जे करताय ते अंतर्गत चालू असताना जर का केलं असतं तर किती बरं झालं. अंतर्गत हे मासिक बंद पडलं. बंद करायचं जे कारण आहे त्याच्यावर त्यांनी 500 पानांचं 500 रुपयाची पुस्तक लिहिलं. अंतर्गत मासिकाचा उदय असतं. आता ते ई लाईन म्हणून ई मासिक म्हणून पंढरपूरचे डॉक्टर जोशी प्रकाशित करतात. तर अशा अनेक प्रकारे आपलं हे कार्य चालू आहे. पुन्हा एकदा मी थांबतो आता इथं आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना आवाहन करतो की तुम्ही वेगळ्या प्रकारे व्यक्त व्हायला शिका. व्यक्त होण्यामध्ये काही त्रुटी असतील तरी चालतील, शेवटी त्या आपणच आपल्या कुटुंबाचा सोहळा म्हणून आपण करतोय. स्वातीरावांना मी पुन्हा सुचवतो हे देतो आणि आजच्या पाहण्याचं पुस्तकप्रेमी धर्मी स्वागत करूया. या ठिकाणी स्वातीराव यांचं कार्यालयाला मोठा आभार माना. तसं कारण असं स्वातीराव दर महिन्याला त्यांना जी दिलेली जबाबदारी ती पार पाडतात आणि अगदी आपलं ऑफिस असलं तरी सुद्धा वेळेवर येणं आणि आमच्या मागं लागणं हे महत्त्वाचं काम त्यांच्याकडे होतं. यातून भाग आहे. मी या ठिकाणी डॉक्टर सुप्रियाला विनंती करतो की आपण सोसायटी जगदाळ यांच्या ठिकाणी स्वागत करावं. मुकुंद खडके यांना विनंती करतो की आपण शेळके यांचं स्वागत करावं. माननीय राजेंद्र गाडगे यांना विनंती करतो की वैदिक कुलकर्णी यांचं स्वागत. त्याचबरोबर त्या ठिकाणी आनंद नावरे त्यांना विनंती करतो की आपण स्वातीराव यांच्या ठिकाणी स्वागत. आणि गुरकर मॅडम त्यांना विनंती करतो की आपण विशेषतः इंगळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. कारण आपल्या आम्ही पुस्तक जेवढे या ठिकाणी चर्चा झालेली आहे हे आपल्याला युट्यूबवर उपलब्ध आहे. हे सुद्धा स्वातीराव यांच्यासारखं मी 2 मिनिटं बोलणार आहे. 2 मिनिटं एवढ्यासाठी की एखादा ग्रुप जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा त्याच्यामध्ये लक्षपूर्वक काम करावं लागतं आणि ते डॉक्टर सुप्रिया करतात. त्याला असं म्हणतोच नाही तिला बोलता बोलता पूर्वी आता नाही तुम्ही कशाला करत बसता. तुम्ही त्यातून लेखनात वेळ घाला, तुमची लेखनामध्ये पुस्तकं वाढतील आणि तुमचं लेखन जास्त होईल.
पण जेव्हा सुनील कुमार गोडके सरांचं लक्ष्मण शास्त्री जोशी त्याच्यावर 18 खंड आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्तोत्री करतात ते बरोबर आहे. स्तोत्री करतात तसं मी करत असतो बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी. मला लिहायला कमी काय म्हणतो त्याचं माझं कमी आहे, म्हणजे वाचायचं आणि लगेच लिहायचं पटपट 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 हे मला जमत नाही आलं ही बाब आहे. पण तुम्हाला एवढंच सांगेन की या ग्रुपच्या माध्यमातून एक सातारची अस्मिता तयार होती जी पूर्वी होती. सातारला अतिशय मोठी ऐतिहासिक अशी परंपरा आहे आणि ऐतिहासिक परंपरेचं जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला खोदकाम करावं लागणार आहे. खोदकाम म्हणजे पूर्वीच्या गोष्टी ज्या आहेत विशेषतः त्या आपण वाचल्या पाहिजे, वेगवेगळ्या ग्रंथांत मिळवल्या पाहिजे. त्या ठिकाणी असणारे राव बालसंसारखं नाव आहे जे देशामध्ये विशेषतः ओळखलं जातं इतिहासाच्या क्षेत्रामध्ये. त्यांनी कित्येक पद्धतीचं रेकॉर्ड त्यांनी आणलं टिकवलं. आता ते औरंगाबादला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आहे. पण मी एकच सांगेन की तुम्ही जेव्हा लेखन करता तेव्हा हे लेखन तुमचं राहत नाही, विशेषतः हे समाजाचं होत असतं. तुमच्या लेखनातनं तुम्ही काही जे लिहित असता कारण लिहिताना शेवटी संदर्भ एकच असतात, ते संदर्भ हे आपल्याला संपन्न करत असतात. त्याचं एकच उदाहरण देईन, त्याचा लेख शुक्रवारी येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस कलकत्त्याहून काबूलपर्यंत पोहोचले. पण ते काबूलपर्यंत पोहोचले कसे हे 1982 पर्यंत आला नाही. म्हणजे त्या तुटण्याने 22 वर्षाचा त्यांचा पूर्ण शिशिर कुमार बोस ज्यांनी त्यांना कलकत्त्याहून गोहड म्हणून एक स्टेशन आहे रेल्वे स्टेशन, त्या रेल्वे स्टेशन 320 किलोमीटर सोडून तोपर्यंत त्याला पाहिजे. त्यापूर्वी त्याला काय पाहिजे तिथून ते ट्रेननी पेशावरला गेले. 17 जानेवारीला ते कलकत्त्यातून पहाटे निघाले. 19 जानेवारीला संध्याकाळी ते पेशावरला पोचले. ज्या वेशात पोचले त्याच्यासाठी अकबर शाह म्हणून त्याचा मित्र आला होता कलकत्त्याला. त्यांनी सांगितलं होतं की मी त्याच्या लक्षात नाही की जानेवारीला येणार आहे. त्यांना सांगितलं होतं की 17 जानेवारीलाच येणार आहे. 17 जानेवारीला जाऊन ते थांबले रेल्वे स्टेशनला. 17 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस आले नाही. पुन्हा ते 18 जानेवारीला जाऊन थांबले. 18 जानेवारीला आले नाही. ते म्हणजे बहुतेक आपण 17 जानेवारीला निघतो म्हणून सांगितलं असं. म्हणून ते 19 जानेवारीला गेले. 19 जानेवारीला एक मुस्लिम पेशामधला त्याचं नाव युद्धी म्हणून त्यांनी घेतलेलं होतं. ते नावही संबंध नाही. ती व्यक्ती जेव्हा रेल्वेतनं बाहेर आहे तर तिने ओळख नाही नेताजी सुभाषचंद्र बोस आहे. त्यामुळेच त्याच्या जवळ गेले, टँक्यात बसा म्हणाले आणि ते ताज हॉटेलमध्ये त्यांना उतरवलं. तर दुसऱ्या हॉटेलमध्ये उतरवायचं होतं. पण तो टाकेवाला म्हणला इतका सज्जन माणूस आहे, त्याला नमाज पडायला लागणार, तुम्ही तिकडे कुठं नेता म्हणून त्यांनी टाळं ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी एकाच्या घरी नेलं. त्याचं नाव अमित खान. त्या अमित खानच्या घरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस 6 दिवस राहिले. 6 दिवसामध्ये अतिशय छोट्या घरामध्ये त्यांनी पठाणाचं सगळं शिकून घेतलं. आणि मग 26 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस गाडीने काबूलमध्ये जो अफगाणिस्तानचा भाग आहे त्या कॉर्नरकडे गेले आणि अफगाणिस्तानमध्ये मग तो वाटाड्या एक दुसरा तलवार व्यक्ती होते ते तिथून गेले. पण हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास हा कुणाला हा प्रवास कळला की 1982 साली हे अकबर शहा इंग्लंडमध्ये आपल्या मुलाकडं उपचारासाठी आले होते. आणि त्याच वेळेला शिशिर कुमार बोस आणि त्याची पत्नी इंग्लंडला आपल्या मुलाची डिग्री घ्यायला गेली होती. अकबर शहाचा शोध त्यांना 1973 साली लागला की हे त्यांना कळेल. म्हणजे संपर्कातच नव्हते. पण पाकिस्तानमध्ये ते काही येऊ शकले नाही. परंतु मग त्यांनी जेव्हा 1982 साली गेले तेव्हा तुम्हाला ज्या सगळ्या घटना सांगितल्या त्या प्रचंड घटना आहेत. 5-6 दिवसातल्या घटना म्हणजे एक मोठं कार्य आहे. त्या सगळ्या घटना 1983 साली समजल्या. आणि द एस्केप ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस हे पुस्तक आहे जे जगात गाजते आलं सुद्धा. सातारावरून त्याच्या इंग्रजीमध्ये निघालेले आहे. त्याच्यामध्ये द अनटोल्ड स्टोरी म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेली आहे.
म्हणजे समजून घ्या की एक घटना 42 म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस 41 साली गेले, ते गेले 45 साली गेले. पण जो पुतण्या 20 वर्षाचा त्यांना सोडायला गेला होता आणि त्या प्रवासामध्ये त्यांचं काय जे चर्चा झाली ते बाजू होतो. सर्वांपर्यंत फक्त पुतण्याला चहा देत होते, तो सातत्याने गाडी चालवतो. तो त्या पुतण्याने नंतरचं आयुष्य सगळं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जगात जे काही मिळेल ते सगळं गोळा केलं. ही गाडी सुद्धा कलकत्त्याला करायला. परंतु तुम्ही लक्षात घ्या की साहित्याला महत्व किती आहे. म्हणजे आदिल खान आता कोणाला माहिती राहिली नसते. आदिल खान जी व्यक्ती आहे ज्यांनी 6 दिवस आपल्या घरामध्ये ठेवलं ते जगाला कळलंच नसतं. त्यांना भेटले अकबर शाह, ते साहित्यात आलं आणि आता ते आदिल खान जगप्रसिद्ध झालेले आहे. मी एवढंच सांगितलं की साहित्यामध्ये ताकद किती असते. म्हणजे 42 वर्षानंतरची घटना त्यात नोंदली गेली. म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या पुतण्याने आपलं आयुष्य सगळं स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलं, ज्या रोगात होते सगळं झालं. परंतु हे जे काय आहे ना हे आपल्याला महत्वाचं आणि 7-8 काळात तुम्ही झालं पाहिजे. तुझ्या पुण्यामध्ये वेगळ्या पद्धतीतून लेखकांच्या मुलाखती घेतो, लेखकांचा परिसंवाद घेतो, त्यांची चर्चानंतर घेतो. मला तेव्हा जाणवतं की आधीच्या ह्याच्यात 7-8 हुशार माणसं आहेत. आता बघा या उदाहरणार्थ ज्या आपल्या सावित्री जगदाळे किती नंबर आहेत, एवढं लिखाण आहे त्यांचं. नम्रता म्हणजे किती असावी. त्या पुण्याला एका कार्यक्रमात आल्यावर प्रमुख पाहुणे म्हणून बोललो. मी त्या संघटनेत पण आहे, मी ऍक्टिव्ह म्हणजे मला पण बोलायला विशेषतः. पण त्यांना बोल पण दिलं नाही. म्हणजे समजून घ्या किती नम्र व्यक्तिमत्व आहे. बोलू दिलं म्हणजे विषय झाला होता हा भाग वेगळा. दुसरा एखादा लेखक असं ते दंगा केला होता. मी आलो सातारा तुम्हाला बोलू देत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा ते वाईट वाटतं. पण हे मी काय सांगितलं की त्याचं साहित्य जसं श्रोत्री म्हणजे ते खरं आहे की सावित्री जगदाळे एवढं मोठे व्यक्तिमत्व आज माहितीच नाही. पण ही माहिती कुठे करून द्यायची. ही माहिती आपण करून दिली पाहिजे, युट्यूब दिली पाहिजे, एकमेकांना बोलवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असा आहे की आपल्या सातारमध्ये एकमेकांनी लेखकांनी एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, एकमेकांच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. मला आयुष्यात 45 साली गुलाबबाई वाघवाल भेटले, माझ्यावर नगरसेवक होते. ते माझ्या आयुष्यात ते एक पुरुष आहे. कुठलाही कार्यक्रम जाऊन बसा, पुन्हा तू शत्रूच असला तरी चालेल, तू जावा ना. आणि यातून आपण काय घेण्यासारखं असं मी जाताना एवढंच सांगेन की या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि आपला 100-200 लोकांचा ग्रुप तो ऐकायला येणारा हा निर्माण झाला पाहिजे. जसं शेडगे व्यक्तिमत्व मला माहितीच नव्हतं, कारण त्यांची पुस्तक माहीत नाही, ते माहीत नाही. जेव्हा मला कळलं ह्या आधी पुस्तकप्रेमी समोरचा उपयोग किती होतो, त्यांची पुस्तकं बघितली, त्यांचं वाचन बघितलं, त्यांचं लिखाण बघितलं, एवढं किती भारी व्यक्तिमत्व माहीत नसते आपल्याला. आता इथं सुप्रिटेंडंट डॉक्टर आहे, त्यांची 2 पुस्तकं आहेत. एवढी पार्श्वभूमी त्यांची फ्रेंच संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग आहे. हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं, आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा आपण नमो होत असतो, आपल्याला उपयोग होत असतो. त्याच्यामुळं जसं कलकत्त्याचं नाव आहे ना, तसं सातारचं पण नाव आहे, तर ते आपल्या लक्षात येत नाही. आपला सगळा ब्लेंडर झाला आहे. जुन्या माणसांच्या गोष्टी आपण गुंतवून काढणं. कारण आता बघा तुम्ही रयतची संस्था साताऱ्यात झाली, अण्णांबरोबर किती माणसं होती. पण रयतनी सगळ्यांना महाराष्ट्राला जे दिलंय ते किती महत्वाचं साताऱ्यात दिलंय ना. किती लोकांनी शिक्षण घेतलंय. आम्ही आता शिक्षण मध्ये गेलो, हे नसतं काय झालं असतं. त्याच्यामुळं आपण त्याचा वापर करून घ्यावा. मी ज्यात बोलत नाही म्हणजे मला बोलताही परत आपल्या मुलाखत विशेषतः ऐकायची. पण माझ्या दृष्टिकोनातून आम्ही पुस्तक प्रेमिता हा सगळ्यात महत्वाचा काय. आणि बाहेरची मंडळी तर हळूहळू आपल्याकडे येत आहेत. मध्यंतरी अश्विनी धोंडे म्हणून 2 पुस्तकं त्या प्रकारची आहेत, फार मोठ्या लिपिका आहेत. त्यांना असं वाटतं साताऱ्यात करूया. का वाटलं तर ते आम्ही पुस्तक प्रेमीच्या 200 वर्धापन दिनाला आलो. त्यांना वाटतं अरे हा माहिती खूप आहे. परंतु त्याचा फायदा असा तुम्ही त्यांच्या जवळ जाता, तुम्हाला त्यांची माहिती होती. त्यामुळे ह्या सगळ्याचा आपण फायदा करून घ्यावा. त्यात मी एकूण गोष्ट सांगितली, खरं त्याला लोकांना माहिती आहे, पण पुन्हा सांगतो जे ज्यांना माहीत नाही त्यांचं सांगतो की इंग्रजांच्या कालावधीमध्ये कलकत्त्यामध्ये एक साहित्यिक निधन झालं त्यांचं. आणि इंग्रज सुद्धा आपलं कौतुक करत नव्हते नाही, असं करायचे, ते पण करायचेच ना. तर त्यांनी त्या साहित्यिकाचं योगदानाबद्दल त्यांच्यासाठी एक सभा आयोजित केली. त्यावेळेला ती सभा जेव्हा आयोजित केली त्यावेळेला त्या लेखकाच्या घरच्यांनी त्या सभेला विरोध केला. त्यावेळी तुमचं काय सांगतो ते आमचे
हे जे लेखक आहेत किंवा साहित्य आहे आमचा आहे म्हणजे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी ताबडतोब त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, लेख दिला आणि सांगितलं जेव्हा साहित्य लिहितो तेव्हा ते त्यांच्या घरातल्याचं राहत नाही, ते सगळ्या समाजाचं होतं. तेव्हा हे जे साहित्यिक आहे ते समाजाचे आहे, तसं आपण मनावर घेतलं. आपल्याला काय वाटतं, अरे काय जगदाळे आहेत, शेडगे आहेत, आपला काय संबंध, आपण कशाला जायचं. असं नाही आहे. त्याचा परिणाम कुणाला होईल माहित नाही आपल्याला. जसं जगदाळ्यांचं बाल साहित्य किती महत्वाचं आहे, की किती लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. विशेषतः डॉक्टर संदीप गुरुजींसाठी सगळ्यांना टाळ्या वाजवा. कारण दिवसभर त्यांची ऑपरेशनची गडबड, त्यांची काय ट्रेकिंगची गडबड, पर्यावरणाची गडबड, एक मोठी माणसं त्यांनी राखलेली आहे. जसं आम्ही दिल्लीला गेलो तरी आम्हाला 2 ठिकाणी त्यांच्यावर फुकट जेवण मिळालं. फुकट सेन्स फुकट का मिळालं, फुकट तसं नाही मिळत. त्यांनी काय सेवा केली होती नाही तर त्याची. त्यांना बोलवणं, त्यांचं राहायची सोय करणं, त्यांना फिरायला नेणं, त्यांची जेवणाची सोय करणं, या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तुम्ही फुकट मुद्दाम शब्द वापरला. मला काय मिळालं, जेवण नाही मिळालं. मला त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे, एवढी मोठी माणसं किती नम्रतेने वागतात, कशा पद्धतीतून आपल्याशी बोलतात, हे सगळं आपल्याला कळतं. दुसरा एक त्यांचा मित्र जो साहित्यिक आहे, त्याला बोलवलं पाहिजे. तुम्ही मिर्झेचं नाव काय, मिर्झेचा मित्र, तो मोठा साहित्यिक आहे. मी बोलायला लागला पाहिजे, त्याच्या लक्षात आलं अरे मला काहीच माहित नाही. कोणती आपलं तपासा म्हणजे अजून अभ्यास करा. तर हे सगळं आपल्याच आपल्याला गरजेचं आहे. आजची उपस्थिती चांगली आहे. पुन्हा एकदा उपस्थित आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि कृती सूत्र आमच्या समन्वय स्वातीराव यांच्याकडे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटं बोलावं आणि मग आपण काय पुस्तक परीक्षा असतात. त्याचं डॉक्टर सुटणकर सर आले म्हणून मला ते आठवलं की सरांच्या पुस्तकाचा पुस्तक परिचय नुकतं साधनेनं आता प्रकाशित केलं. साधनेचं तर खूप आहे आणि त्याच्यावर मला अनेकांनी मला म्हणजे गडचिरोलीपासनं मला लोकांनी व्हॉट्सअपवर कळवलं की परिचय वाचला म्हणून. एकाने असं लिहिलं आहे की साधनेने आज लेखक प्रकाशक यांच्याकडून कोणतेही पैसे न घेता एका पुस्तकाची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तुम्ही लिहिलेले नेमके आणि वाचनीय परीक्षण आणि ही जाहिरात, त्यामुळे पुस्तकाच्या खपावर आपल्याला परिणाम होतं का ते पाहायचे आहे. त्याच्यावर मी त्यांना असं लिहिलं की डॉक्टर नाटेकर सांगलीचे त्यांच्या पुस्तकाचं, त्याचं असं झालं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं मी परीक्षण लिहिलं होतं आणि ते त्यांना इतका हलकलोल केला. त्या पुस्तकाची त्यांच्याकडची प्रती तर संपल्या, पण दुसरी आवृत्ती काढली त्यांनी. एका महिन्याच्या दुसरी आवृत्ती काढली. आता त्यांना आपल्याला साहित्यिक गप्पामध्ये त्यांना इथं बोलवायचे आपण, पण असे इफेक्ट, असे परिणाम होतात. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि मुख्य आपण या दोघांना म्हणजे या दोघांना व्यक्त होणार आहे, त्यामुळे जास्त वेळ घेतलं. धन्यवाद चिटणीस सर आणि श्रोत्री सर सर्व आहेत त्यांनी त्यांचं आपण ऐकलं, त्यांना येणाऱ्या फोनवरून, त्यांना येणाऱ्या अनुभवावरून आणि त्यांचे अनुभव जे चिटणीस सरांनी घेतले त्याच्यावरून. त्यामुळे ते सर्व आहेत त्यांनी आपण ठरवलेलंच आहे. दुसरी गोष्ट आज महत्वाची आहे ती म्हणजे सुक्तनकर डॉक्टर इथं आलेले आहेत आणि त्यांची दोन्ही पुस्तकं मेधा शिरसकर जे आपले ग्रुप मेंबर आहेत तिने मला वाचायला दिली होती आणि ती वाचून मला अगदी वाटतं की घरोघरी ज्ञानेश्वरी आपण म्हणतो त्याच्याऐवजी घरोघरी डॉक्टर सुक्तनकरांची पुस्तकं असली पाहिजेत. आपली पुढची पिढी किती चांगल्या पद्धतीनं सकस वाचन करून घडू शकते त्याची ही पुस्तकं आपल्याला नांदी देतात. अतिशय चांगली माहिती आहे आणि माहिती म्हणण्यापेक्षा ती खरं तर आपल्याला समाजाकडे आणि आपण माणूसपणे घडवण्यात खूप हातभार लावतात. तेव्हा नंतर आपण एकदा त्यांची सांगितलं. दुसरी गोष्ट आजचे जे दोन्ही आपले लेखक आलेले जगदाळे मॅडम आणि शेडगे सर, तर जगदाळे मॅडम विषयी मला एकच सांगायचं आहे की अतिशय कमी शिक्षण आपल्या सो कॉल्ड शिक्षण व्यवस्थेतलं घेऊन सुद्धा, गृहिणी असून सुद्धा, घरात एक टिपिकल पोलीस अधिकारी असून सुद्धा त्यांनी आपल्या मर्यादा सगळ्या उल्लंघून अतिशय चांगल्या पद्धतीनं दबित कुलकर्णी यांच्याकडे काम केलं किंवा एक अनुभव घेतला आणि खूप छान लिहिलेलं आहे. आणि त्यांची जी पहिली विज्ञान कथा असेल किंवा विज्ञान विषयावरती पुस्तक होतं त्याला पहिलं पारितोषिक नागपूरमध्ये मिळालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना
त्यांच्या पतीनी पण खूप साथ दिली होती बक्षीस घेण्यासाठी किंवा तिथं जाण्यासाठी, आणि एकूणच घरामध्ये त्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये घरच्या कुटुंबानं साथ दिली. त्यांच्या तोंडून ऐकताना मला खूप छान वाटलं. म्हणजे गृहिणीविषयी किंवा एखाद्या टिपिकल स्त्रीविषयी जेव्हा लिहिती होते त्यावेळेला ती घर, संसार, मुलं, आजूबाजूचा सगळा लटापर म्हणेल मी, ते सांभाळून ती लिहित असते. आणि जेव्हा कोणी आपल्या इथले पुरुष लोक असतात त्यांना हातात जेवण मिळतं, वेळ मिळतो, घड्याळ मिळतं आणि टेबलही मिळतं, ते सगळं स्त्रियांना मिळत नाही. अशा स्थितीमध्ये जेव्हा सावित्री जगदाळे लिहित्या होत्या, नुसतं लिहून थांबत नाही, त्या गावोगावी शाळांमध्ये जाऊन पुस्तकं वाटतात आणि मुलांना एक आनंद देतात. तर त्यामुळे मला त्यांचं फार कौतुक आहे आणि त्यांच्याविषयी अत्यंत आदर आहे. आणि दुसरे शेडगे सर, मी त्यांचा जेव्हा बायोडाटा वाचला तेव्हा मी अबब एवढंच म्हणून थांबले. इतकं त्यांचं काम आहे, अनुभव आहेत आणि अजूनही ते लिहित आहेत. आणि त्यांच्या बोलण्यामधनं जे जाणवलं की हा माणूस खूप डाऊन टू अर्थ आहे आणि लोकांना मदत करणार आहे. याच्या पलीकडं आपण आता बाकीची सगळी ओळख त्यांच्या मुलाखतीतून घेऊया. आजच्या या दोघांची मुलाखत घेणार आहे मैदेई कुलकर्णी. तर आता मी मैदेईशी सगळी पुढची सूत्र देते. धन्यवाद. आज आता स्वातीने आपल्याला परिचय करून दिला सावित्रीताईंचा, त्याचबरोबर सुनील शेट्टी यांचाही थोडक्यात त्यांनी आता आपल्याला परिचय करून दिला. दोन वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लेखक आज आपल्या समोर आहेत. एक आहेत त्या बालसाहित्यात रमणारे आणि दुसरे आपल्या भटकंतीचे जे अनुभव आहेत ते शब्दबद्ध करणारे लेखक आहेत. त्यामुळे दोन वेगळे अनुभव आज आपल्याला या ठिकाणी नक्कीच ऐकायला मिळतील. तर सावित्रीताईंशी संवाद साधण्याची माझी दुसरी वेळ आहे. आकाशवाणीच्या आविष्कार कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्याशी एकदा बोलण्याची संधी मिळालेली होती. तर आपण जास्त वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया. सावित्रीताई, आता स्वाती आता तुमचा परिचय करून देताना म्हटलं की टिपिकल सगळं गृहिणीपण, संसार हे सगळं होतं, तरी सुद्धा तुम्ही लेखनाची वाट निवडली. तर हे लेखनाचं बोट कधीपासून पकडलेलं होतं? म्हणजे सुरुवात अशी वाचन करत होते. सुरुवात झाली सकाळमध्ये आपल्या माहेराबद्दल लिहा आव्हान आलं होतं, तेव्हा माहेराबद्दल पहिला लेख लिहिला आणि सकाळकडे पाठवला आणि विसरून गेले. जवळ 1 वर्ष आणि शेवटच्या दिवशी म्हणजे ते मुक्तपीठ असतं त्याच्यामध्ये असेल सकाळमधलं मुक्तपीठ असतं त्याच्यामध्ये असेल. हा, तेव्हा म्हणजे सुरुवात झाली होती, बरीच वर्ष झाली. तर तो लेख आला आणि मग खूप आनंद झाला. आणि सकाळचे मला वाटतं रणजित पवार की रणजित पवार असते. आता ते माझं माहेर बारामती इकडे, त्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे ना. तो उल्लेख आला बारामती माहेर आल्यामुळे त्यांनी खास पत्र पाठवलं. खूप सुंदर लिहिलंय. पहिलाच लेख असून सकाळमध्ये प्रसिद्ध झाला आणि कौतुक आजूबाजूच्या लोकांनी तर केलंच खूप. आणि तेव्हा काही अशा जिल्ह्याच्या आवृत्त्या नव्हत्या, एकच आवृत्ती महाराष्ट्राबरोबर प्रसिद्ध व्हायची. त्यामुळे जे सगळं राज्यभर तो लेख गेला आणि कौतुक झालं, छान झाला. मला वाटायला लागलं की मी लिहिते. म्हणजे तेव्हा तुम्हाला पहिली जाणीव झाली की तुम्ही लिहू शकते, चांगलं. शेट्टी सरांकडे वरते लगेचच त्यांची साताऱ्याच्या सहवासात आणि रेडी ते दिवस अशी 2 पुस्तकं आता प्रकाशित झाली. शिवाय सकाळसाठी त्यांनी आदर्श शिक्षक याच्यावरचं पुस्तक लिहिले, तंत्रस्नेही शिक्षक हेही पुस्तक झालेले आहे. त्यांच्या पुस्तकांपूर्वी आपल्याला ते भेटलेले आहे. ते सकाळमध्ये त्यांचा जो एक सदर होतं त्याच्यामधून अनेक शिक्षकांची ओळख त्यांच्या माध्यमातून खरं तर झाली. वेगळे वेगळे प्रयोग करणारे कुठल्या ग्रामीण भागातले शिक्षक आपल्यापर्यंत त्यांचं कार्य शेट्टी सरांच्या माध्यमातून पोहोचलं. मात्र हे पुस्तकाचा जो प्रवास आहे तर साताऱ्याच्या सहवासात हे तुमचं पहिलं पुस्तक आणि रेडी ते रेवस हे आता नंतरचं पुस्तक आहे. तर रेडी ते रेवस जेव्हा मी वाचलं पुस्तक, पूर्ण नाही वाचून झालं चाललं, कारण तुमची मुलाखत मी घ्यायची हे मला खूप आता उशिरा कळलेलं होतं. पण जे ते चाललं गेलं पुस्तक, तर हा सगळा मोटरसायकलवरनं केलेला तुमचा प्रवास होता. तर ही भटकंतीची आवड पहिल्यापासूनची? सर्वांना प्रथम नमस्कार. खरं तर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा बोलणं मला खूप आता दडपण किंवा अवघडल्यासारखं. नेहमी मी पडद्यामागे राहून लिहिणारा माणूस आहे आणि बोलणं वगैरे किंवा सार्वजनिक व्यासपीठावर फारसं कधी अनुभव नाही. आणि आमचे सगळेच दिग्गज मंडळी येतात, प्रत्येकाचं नाव
करणं, त्यात वेळ घालवणं असं उचित वाटत नाही. आता मॅडमचा जो प्रश्न होता, लेखनाचा प्रवास हा सगळ्यात पहिल्यांदा वाचनाकडून सुरू होतो. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट असेल जेव्हा तुम्हाला लिहायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही वाचन हे तुमच्या अंगी भिडलं पाहिजे. वाचन हा तुमचा छंद किंवा आवड ही होणं गरजेचं असतं. तर मी भरतगावसारख्या छोट्याशा गावातून पुढे आलो. थोडीशी पार्श्वभूमी मॅडम अशी आहे की माझे जे वडील आहेत की त्यांना ग्रेट म्हटलं पाहिजे की त्यांनी माझ्या तर खूप लहान असताना पुस्तकं दिली होती. म्हणजे बरेचदा असं होतं की आपण खाऊसाठी वडिलांच्याकडे आग्रह जातो, ते भरतगावरून काहीतरी सातारा जायचे महिन्यातून एकदा दोनदा वगैरे असं. तर मी त्यांची वाट बघत पारावर बसलेलो असायचं. म्हणजे 6-7 वाजले तरी वडिलांच्या बॅगमध्ये मी कधी खाऊ म्हणजे मला अपेक्षित नव्हतं, पण म्हणून त्यांनी मला पुस्तकं आणावी असं माझा आग्रह असायचा. आणि मग हे पुस्तक त्या काळात मी खूप लहानपणापासून म्हणजे तुम्हाला कदाचित विशेष वाटेल म्हणजे आता माध्यमामुळे सगळं माझा एक उल्लेख झाला, ग्लोबलायझेशन झालं. म्हणजे कदाचित गडचिरोली असेल किंवा लंडन असेल ते सगळं तर खूप जवळ आलं, परंतु तो काळ खूप वेगळा होता, 90चं दशक वगैरे असं. तर त्या काळात मी 2री-तिसरीत असताना मृत्युंजयसारखी कादंबरी वाचली. म्हणजे ज्या काळात विद्यार्थ्यांना युधिष्ठिर शब्द असेल, कर्ण शब्द लिहिणं कदाचित आव्हान असेल, त्या काळात मी वाचलेलं होतं ते. किंवा आता परवा राजू बोर्डेंचं निधन झालं प्राचार्य, तर ही मी 3री-4थीत असताना माझी तृतीय मेला होती. त्यांना ती राजू बोर्डेंची कादंबरी होती अभ्यासा, तर ती कादंबरी मी त्यावेळी वाचली होती. म्हणजे हा जो वाचनाचा प्रवास अगोदर सुरुवात होतो आणि तिथून आपण हळूहळू लेखनाकडे वळतो. आता पुढचा मुद्दा होता भटकंतीचा. म्हणजे माझ्या नोकरीची सुरुवात होती ती कास परिसरात झाली. मी कासवर खूप विपुल लेखन केलं आणि सुरुवातीला तिथं माझी शाळा होती, तिथं जे 6 ते 7 घरं होती फक्त आणि लोकसंख्या त्या गावची 60-70 लोक होते. त्यामुळे झालं काय, मी माणसांच्या पेक्षा पुस्तकात जास्त रमत गेलो. म्हणजे मला भरपूर वेळ असायचा. मी माझ्या वर्गात बसलो की समोर वासोटा दिसायचा, महाबळेश्वरची ती बंगली दिसायची, तिथून तापळा दिसायचा. मी कासवरून रोज शाळेत जात होतो. म्हणजे एकेकाळी स्वतंत्र डॉक्टरने आता खूप कासवर हे केले लिहिले वगैरे, परंतु मी जेव्हा नोकरीला होतो तेव्हा मोजून 20 माणसं तिथे असायची. आता कदाचित आपण बघतो की दिवसाला 20-20 हजार लोक आहेत कासला असतील, परंतु त्यावेळेस मी पूर्ण कासचा आनंद घेतला आणि खूप लिहिलं. म्हणजे मी साधारण सकाळमध्ये 2000 पासून लिहितो. हा 25 वर्षाचा जो प्रवास आहे, कासला मी गेलो, त्यानंतर वजराई धबधबा असेल. आता हे मूळचा मुद्दा की भटकंतीचा, मला जसं मी पुस्तकात रमत होतो तसंच मला भटकंतीचा किंवा निसर्गाचा छंद होता. मग असं मी सांगितलं की मला माझी नोकरीची सुरुवातच ती निसर्गरम्य परिसरात आहे. माझी एकूण जवळपास 30 वर्ष सेवा झाली ती ठोसेघर आणि तास या 2 प्रामुख्याने परिसरात राहिली. मग असं असताना तिथं काही भरपूर वेळ असायचा, निसर्ग असायचा, त्यामुळं तुमची जी मनोवृत्ती आहे ती अधिक प्रफुल्लित व्हायची आणि वाचन तर खूप प्रचंडच होतं. म्हणजे अगदी लहानपणापासून मी षटकार मासिक असेल, जी असेल, मायापुरी असेल, रसरंग असेल, ही त्या काळातली मासिकं जी आहेत अगदी लहानपणापासून मी वाचत होतो. चांदोबा असेल, माझे वडील चांगले लिहायचे. रविवार सत्यवाद एक पेपर होता पूर्वीच्या काळात, खूप प्रसिद्ध होता. आमच्याकडे केसरी 1-2-3 दिवसांनी यायचा आणि मग त्यावेळेस सगळी मी लहानपणापासून सगळी कातरणं वगैरे गोळा करणं हे सगळं जपून ठेवणं. म्हणजे माझी जी आजी होती ती सगळं खरं तर ग्रामीण भागात आमचं कुटुंब. त्या काळात आजी दुकानात कागदात काही साखर वगैरे बांधून आली तर ती तेवढी जी कागदाची असेल ती जपून ठेवायची. काही माझ्या नातवाला खूप आवडते वाचायचं. म्हणजे एकंदरीत हा प्रवास असा होता आणि तो थोडासा रेडी ते रेवचा प्रवास आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. परंतु भटकंतीची जी सवय होती ती लहानपणापासून, त्या काळात काही माध्यम माहित नव्हती किंवा कुठं आहे, परंतु बऱ्यापैकी त्या पाठीशोरच्या डोंगरावर जाणं किंवा कधी सोडजाड म्हणजे जशी पुस्तकं वाचणं तसं निसर्ग वाचनाची पण तुम्हाला थोडी आवड लागलेली होती. सावित्रीताई तुमच्याकडे होते. दोघांच्या मध्ये एक साम्य आहे की ग्रामीण भागामध्ये तुमची दोघांची सुरुवातीची जी जडणघडण होती ती ग्रामीण भागामध्ये झाली. तर तुमच्यावर म्हणजे पहिला लेख तुम्ही माहेरावर लिहिलात म्हणालात, पण नंतरचं बऱ्यापैकी लेखन हे कुमारांसाठी किंवा बालांसाठी तुमचं लेखन सुरू झालं. तर मग बालसाहित्याची वाट निवडावी किंवा बालांसाठी आपण लिहावं असं का वाटलं तुम्हाला? म्हणजे सुरुवात बालकविता आणि बालकथा असं लिहिल्या. तसं काय आता मी लेखिका आहे किंवा मी काय लिहू शकते असं काहीच नव्हतं ना. घरातलं वातावरण तसं नव्हतं किंवा मुलगी म्हणून कामच करावं, मुलीनं शिकू नये, कॉलेजला जाऊ नये, म्हणजे टिपिकल वातावरण असतं ते सगळं. जुन्या मतांचे सगळे होते. त्यामुळे कसं तरी वाचन होतं, ते वाचत होते. आपलं कुठेतरी दिसलं की वाचत राहायचं, गोरडा खायचा, सारखी वाचत असते वगैरे हे होतं. लग्नही लवकर झालं, शिक्षण नसल्यामुळं, पण वाचल्यानंतर मग वाचू लागले. मिस्टर आणून द्यायचे कादंबऱ्या लायब्ररीतून वगैरे, असं वाचन केलं आणि लिहित गेले. म्हणजे बालकथा आहे का बालकविता हेही सांगता येत नव्हतं मला.
काहीच कळत नव्हतं, लिहित होते एवढं खरं. म्हणजे मनाला जे वाटेल ते आपण कागदावर उतरवायचं थोडंसं कळत होतं काहीतरी आहे बाबा. पण मग सकाळी पुष्पाने पाठवायचे आणि ते प्रसिद्ध व्हायचं त्या विभागात. तेव्हा पुरवण्यात कविता, कथा, बालकथा असं सगळं असायचं, त्या विभागात प्रसिद्ध व्हायचं. पण कविता मी वाचले, शाळेत असताना वाचलेलेच नाही तेव्हा. मी कविता लिहिणारी होते असं कधीच वाटलं नव्हतं. पण एकदा आम्ही असं मुलांच्या बरोबर, एक मैत्रीण आम्ही दोघी मुलांच्या बरोबर ते गजगी खेळत होतो, डोळ्यांचा व्यायाम होतो म्हणून. तर मी म्हटलं काहीतरी बोलले असतं की एकदा टाकलेला मोडायचा नसतो वगैरे. अगं म्हणजे तू तर काव्यातच बोलतेस. म्हणलं काव्य बापरे असं असतं का काव्य? ती म्हणलं सहज लिहिशील तू लिहितेस चांगली, म्हणलं कविता सुद्धा लिहिशील. आणि ती एक ठिणगी पडली. म्हणजे तेव्हापासून कविता सुरू केली आहे, म्हणजे होत गेलं ते. आणि मग बाकी पहिली कादंबरी तुमची कुठली होती? स्पायडरमॅनची? नाही, पहिला कविता संग्रह आला. मग नंतर मी लेखकांना भेटायला लागले की मी लिहिते ते चांगलं आहे का, प्रसिद्ध करण्यासारखं आहे का, किंवा काय मी करते म्हणजे काय आहे नेमकं मलाच कळत नव्हतं. मग कोल्हापूरला होतो आम्ही तेव्हा. अनुराधा गुरव, बाबा कदम, चंद्रकुमार नलगे हे सगळे लेखकांना मी भेटायचे. म्हणजे मोठ्या लेखकांचं लिहिलं की माझं हे लिहिलेलं आहे ते कसं आहे काय. म्हणजे म्हणाले चांगलं लिहिलंय तुम्ही, वाचन वाढवा. आणि तिथं कोल्हापुरात अनुराधा गुरव, नलगे सर आहेत, त्यांना भेटा तुम्ही, मार्गदर्शन घ्या. मग तेव्हापासून मी मग लेखकांना भेटायला लागले, त्यांना दाखवायला लागले कसं लिहिले, काय लिहिले, कसं असं सुरू केलं. म्हणजे शिकत गेले, मार्गदर्शन घेत गेले. कारण घरातलं वातावरण कसं नव्हतंच की लिही किंवा काय, म्हणजे लिहिण्याचा विरोध होता, पण त्यांनाही माहित नव्हतं काय करते ते. पोलिसी खात्यातले मिस्टर म्हटल्यानंतर त्यांचं विश्वच वेगळं. त्यांची 24 तास ड्युटी, घरात काय करते वगैरे, काय कागदांचा पसारा असायचा खूप. तेव्हा काही झेरॉक्स काढायला पण लांब खूप जायला लागायचं. त्यामुळं लिहिताना रिपीट करायचं, सारखं कागदावरच रिपीट करावं लागायचं. पण हे घरातली कामं आणि सगळं जे काही संसार सांभाळत तुम्ही लिहिण्यासाठी मग कसा वेळ आणि कशा कल्पना सुचत गेल्या तुम्हाला? कल्पना सुचत गेल्या ते असतंच आपण. दुपारी वेळ असायचा, मुलं शाळेत गेली की दुपारी वेळ असायचा 2-3 तास. सगळी कामं वगैरे झाल्यावर मुलं शाळेत येईपर्यंत तेवढ्या वेळात तुमची एक कविता माझ्याकडे कशी आली ती मला माहिती. मला वाटतं तुम्हीच पाठवली होती. ती कविता मला ऐकवावीशी वाटते. छान त्यांनी छोट्या मुलांचंच एक म्हणजे छोट्या मुलांच्या मनात शिरूनच लिहिलेली होती त्यांच्यासाठीच. कवितेचं नाव त्यांनी दिलेलं होतं प्राणवायू. प्राणातून उमटले आता कोळे हुंकार, रोपट्यांची लागवड करून आणू आकार. देऊ दूषित हवेला शुद्धतेची जुनी मात्रा, नको विज्ञानाचे ओझे येई ताजेपणा गात्रा. आहे प्राणवायू इथे जगू द्यावे तरुवर, जडशिळ सिलेंडर ठेवू नका पाठीवर. वाढतील जंगलेही हिरवे भविष्य पाहू, नव्या पिढीचे आशिष श्वास भरभरू ठेवू. करू प्राणायाम रोज चैन पडेल जीवाला, करू योगासने रोज ताकद ये फुफ्फुसाला. साधे राहू साधे खाऊ, गाणे झाडाखाली गाऊ, झाडातून उगवून झाडातच नित्य राहू. झाडातून उगवून झाडातच नित्य राहू. तुम्हालाही आठवणार नाही 21 ही कविता आहे. शेळके सर, तुमचं साताऱ्याच्या सहवासात पहिलं पुस्तक आणि त्याची सुधारित आवृत्ती सुद्धा नंतर प्रकाशित झालेली होती. सातारा आपला सर्वार्थानं समृद्ध असा एक जिल्हा आहे. म्हणजे असंख्य पर्यटन स्थळं आहेत, बरीचशी अनवट आहेत, आपल्याला माहिती पण नाहीये. तर साताऱ्याच्या सहवासाचा प्रवास कसा झाला तुमचा या पुस्तकाचा? साधारण 2018-19 मध्ये मी दैनिक सकाळमध्ये श्रावण वाटा नावाचा एक सलग महिनाभर लेख मला लिहिली होती. बऱ्याचदा साताऱ्याचं पर्यटन म्हटलं की खूप मार्ग अर्थात आपण पाहतो, म्हणजे कास असेल, तुळशीगर असेल, त्याच्या पलीकडे आपण पाहत नाही. परंतु इथं अगदी पाटेश्वर पासून सुरुवात केली तरी योगेश्वर असेल, पेटेश्वर असेल, अशी अगदी ठिकाणं आपल्याकडे अनवट वाट आहेत की फारशा तिकडे जात नाहीत आपण. म्हणजे मी कांदळखोऱ्यात खूप प्रवास केला, म्हणजे एकट्याने केला, दुचाकीवर केला. म्हणजे अगदी मी आता अलीकडेच
महिमंडणगड केलं, म्हणजे मकरंदगड ते महिमंडणगड दोन्हीचा 100 किलोमीटरचा प्रवास. यानंतर मी अगदी 2 व्हीलरवरनं पार केलेलं होतं. म्हणजे आता किती जोखीम असेल वगैरे हा भाग पुढचा, तिथून मी रघुवीर घाटात पलीकडे चिपळूणला उतरलेलो होतो. तर बऱ्याचदा म्हणजे याच्या मागे एक असं होतं की खूप माझा म्हणजे लोकसंग्रह बराच मोठा आहे. म्हणजे आमचा जो शिक्षक वर्ग आहे तो खूप माझ्याशी जोडलेला गेला आहे. आता इथं बऱ्यापैकी आमचे शिक्षक विचार म्हणजे गेले आम्ही 15 वर्ष मी एकत्र काम करतो. खूप मोठा 50 जणांचा ग्रुप आहे, त्यातले बरेच सभासद आलेले. तर हा जो प्रवास असतो ते मी माझी व्हॉट्सअपची जी ब्रॉडकास्ट केली ती 6 ते 7 हजार लोकांची आहे. मी दररोज लिहायचो संध्याकाळचं, बरोबर माझं 9:30चं टायमिंग असायचं. तर ते लोकांना आवडायला लागलं. दररोज पर्यटन स्थळ एक नवीन ठिकाण. आता परवा मी एक बघितलं असतं शंकराच्या मंदिरावर मी सलग गेलो होतो. हा काय माझ्या अभ्यासाचा भाग नव्हता, परंतु आपल्याला जेवढं ज्ञात आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवणं एक माध्यम म्हणून मी पाहत होतो, दुवा म्हणून. आणि असं केल्यानंतर माझ्याकडे बऱ्यापैकी मटेरियल्स वाटलं. ही आमची मित्रमंडळी म्हणते की तू सगळे इथे लिहितोस ते कुठेतरी अक्षर रूपानं किंवा संग्रही रूपानं आलं पाहिजे. आणि त्यातून साताऱ्याच्या सभासदचा एक जन्म झाला. आणि मग त्यात आता बऱ्यापैकी लोकांना ठिकाणं माहिती होती, परंतु त्याच्या परिणाम आपल्याला काय करता येईल. मी हा प्रवास कसा केला म्हणजे अगदी मी समजा तत्व सांगितलं मकरंदगड ते महिमंडणगड हे सगळं मी काय केलं होतं किंवा शिवसागरा पलीकडे भरपूर मी लेखन केलं. तर म्हणजे अगदी निर्जन परिसर आहे, छोटी छोटी गावं आहे, तिथं आल्या म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम असतो, मला दिवसभर वाहन दिसणार नाही असं प्रवास करताना. आता कदाचित सोशल मीडियामुळे खूप जग जवळ आले, परंतु एक 10-15 वर्षापूर्वी 5-10 वर्षापूर्वी तिथं अनेक अडचणी होत्या, समस्या होत्या. आणि मग हे करत असताना मग ती अनेक लोकांची मागणी आली. हे सगळं आम्हाला संग्रहालय स्वरूपात असतं. आता आपण म्हणतो की सोशल मीडियाच्या जमान्यात लोक वाचत नाही, परंतु आपल्या साताऱ्याच्या संस्थेच्या 4 होत्या या 4-5 वर्षात निघाल्या. म्हणजे एक प्रकारे ते सातारा ट्रॅव्हल गाईड असं म्हणायला हरकत नाहीये. ज्यांना कोणाला नव्यानं प्रवास करायचा तर त्यांच्यासाठी ते मार्गदर्शक पण होऊ शकतं. सावित्री ताई, मुलांसाठी लिहिताना विशेष करून तुम्ही काय विचार करून लिहित होता? म्हणजे मुलांना कसं आवडेल त्याचा विचार तुम्ही तुमच्या नजरेतनं कसा करत होता? असं विचार वगैरे काय सुचलं की लिहिते आणि सगळंच लिहित होते. आधी मोठ्यांच्या कविता, आधी कविता सगळं मोठ्यांचेच निघाले, कादंबरी. तुमचा हुमान कविता संग्रह निघाला, हुमान पहिला होता आणि त्याला मला वाटते शंकर साडांची प्रस्तावना आणि पाठराखण सुद्धा नागनाथ कोकापलेंची होती. मग या थोरा मोठ्यांच्या पर्यंत पोहोचताना कुठलं दडपण काही जाणवत होतं? मग ते सुरुवातीला मी भेटत गेले ना लेखकांना, तेव्हा आधी वाटायचं लेखक म्हणजे वेगळं काहीतरी असेल. जसजसे भेटत गेले तसं ती आपल्यासारखीच माणसं आहेत, छान बोलतात, छान सांगतात सगळं, असं म्हणजे ते गेली ना त्यांची. मग लेखकांना भेटणं, पुण्यात गेल्यावर तर खूप लेखकांना भेटले. म्हणजे राजन खान त्यांच्या प्रकाशन संस्था, ते म्हणाले की तुम्ही रोज कधीतरी येऊन काय तुम्हाला शिकायला मिळणार. त्यांच्या प्रकाशन संस्थेत रोज जायचं, त्याचं प्रूफ रिडिंग करणं, लॅपटॉपवरच करायचं, काम करत करत मग ते त्यांच्या गप्पातून पण शिकायला मिळतं. दबी कुलकर्णी यांच्याकडे जाऊन लेखनिक म्हणून थोडं काम केलं, काम करता करता शिकायला मिळालं. असं एखाद्या मोठ्या व्यक्तीचं लेखनिक म्हणून काम करणं हा सुद्धा एक वेगळा. म्हणजे कोल्हापूरला वि. स. खांडेकरांचे लेखनिक राम देशपांडे म्हणून आहेत, तर त्यांची स्वतःची काही पुस्तकं निघालेली आहेत. म्हणजे तुमच्याही बाबतीत मला वाटते तसाच प्रवास झालेला आहे. तर अशा व्यक्तींच्या सहवासात लेखनिक म्हणून काम करताना सुद्धा काही अनुभव असतील तर शिकायला खूप मिळतं त्यांच्याकडून. काही वेगळा एखादा अनुभव असेल तर सांगा जरूर. नाही अशी सांगता येणार लगेच, पण शिकायला म्हणजे ते बोलता बोलता सहज काहीतरी बोलून जाणार. दबी कुलकर्णीचं ते म्हणाले आता तुझ्या कविता चांगल्या आहेत तर कवयित्री म्हणून सिद्ध कर बोल, आणि मग बाकीचं सटर फटर घे. तर मी म्हटलं तसं नाही, मला सुचेल ते लिहिते मी. असं मी आता कविता लिहायचे नाही, उद्या कथा लिहायची असं काही नसतंय. म्हटलं मला जे सुचवले नाही ते नाही म्हणायचे, तू स्वतःला शिस्त लाव, आधी कवित्री म्हणून सिद्ध कर स्वतःला. पण नंतर मग त्यांनी कविता संग्रहाला ते जाऊ दे. नंतर राजन खान त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी बालसाहित्य वाचल्यानंतर म्हणाले तुमचं बालसाहित्य चांगलं आहे आणि तुम्ही शेतकरी कुटुंबातून आलाय, मुलांच्या शेतीबद्दल आवड निर्माण होईल असं लिहाय काहीतरी. मग मला ते पण बरं वाटायला लागलं. म्हणजे असं सगळं म्हणजे जे सांगतील ते त्यांचं ते बरं वाटायचं, खरं वाटायचं तेच. म्हणजे एक प्रकारे टिपकागत जसं असतो की सगळं टिपणं जे असतं ते तुम्ही सगळ्याच लोकांकडून करायचं, सगळंच लिहायची. पण नंतर मग राजन खान म्हणाले की तुम्ही बालसाहित्य असं लिहा. मग त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. मग ते हळूहळू बाकीच्या कथा
कादंबरी पण एक आहे. ते थोडं मागे पडलं आणि बालसाहित्यावर लक्ष केंद्रित केलं नंतर उशिरा. हे 7-8 पुस्तकं झाल्यानंतर. आणि मला वाटतंय बालसाहित्यालाच तुमच्या बऱ्यापैकी पुस्तकांना पुरस्कारही मिळाले. आता स्वातीनी तुमच्या पुरस्काराच्या गोष्टीचा थोडक्यात उल्लेख केला तर ते सगळ्यांसाठी सुद्धा ऐकायला आवडेल. माझा पहिला पुरस्कार फुटवा कथेला मिळाला. म्हणजे क्लोन बद्दल पूर्वीच पेपरमध्ये क्लोनची माहिती वगैरे तेव्हा ऐकत सुचली फुटवा. आता मराठी नाव काय द्यायचं म्हणून ते आपलं त्याला खेडेगावात बंद केला फुटवाला मुले यायला लागले तसं म्हणून ते फुटवा नाव सुचलं. आणि नंतर मग त्या कथेला विज्ञान परिषदेचं पारितोषिक पहिलं मिळालं नागपूरला. ते पहिलं पारितोषिक. आणि नंतर मग लिहित गेले. नंतर पुरस्कारासाठी हे पाठवायचं असतं पुस्तकं वगैरे. हे मला दमी कुलकर्णींनी सांगितलं की तू मासिकांची वर्गणी भर, मासिकांना लेख कविता पाठवत जा. असे म्हणजे मार्गदर्शन खूप मिळत गेलं. राजन खान म्हणायचे की तुम्ही गायक जसं रियाज करतो तसं लेखनाचं मी कसं मला वाटेल तसं वेळ मिळेल तसं लिहायचे. असं काही शिस्त नव्हतेच ना. तर राजन खान म्हणाले असं नाही, रोजच लिहायचं, काही लिहा, काढून टाका, पण लेखनाचा सुद्धा रियाज करायचा असतो. हे मग अशा मोठमोठ्या लेखकांच्याकडून अशा गोष्टी श्याम मनोहरांना भेटले. पुण्यात अशा खूप लेखकांना भेटले असतात. म्हणजे ते काही ना काहीतरी सांगत राहायचे. ते घेत गेले. पण ही एक खरंच आपण सगळ्यांनी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ऋणार्थानं शिक्षण न झालेली व्यक्ती विज्ञान कथा लिहिते आणि त्या कथेला पुरस्कार मिळतो. म्हणजे हे लेखकाचं किंवा त्या लेखणीचं सामर्थ्य आहे. कारण वाचनाचा किती प्रभाव पडतो. म्हणजे समर्थानी म्हटलेलं जे माझी पहिलीच कथा जी कथा म्हणून लिहिली आणि पहिलीच होती. अखंड बसल्या एक टाकी लिहिली. तेच ना. म्हणजे कथा हे आपण काय लिहितोय ते माहिती नाही. त्यातला विषयही थोडासा परका क्लोन सारखा म्हणजे जो आजच्या विज्ञानाला सुद्धा कदाचित काही वेळेला उलगडत नाही असा विषय. त्याच्यावरची कथा एक ऋणार्थानं अशिक्षितपणा असताना लिहिली जाणं आणि त्याला पुरस्कार मिळणे ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक वेगळी आणि म्हणजे आपल्या सुद्धा नक्की लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. पुन्हा एकदा शेट्टी सरांच्याकडे वळूयात. रेडी ते रेवसचा तुमचा जो प्रवास आहे तर तो सोलो ट्रॅव्हल आहे. कारण तुम्ही म्हटलात की कोणाची सोबत नको त्याचंही तुम्ही एक त्याच्यामध्ये मला वाटतं स्पष्टीकरण केलंय की का नको, ओझं नको, मुक्त मुक्त मुक्त. तर हा सोलो ट्रॅव्हलचा तुमचा अनुभव कसा होता? आणि मुळात रेडी ते रेवस हा कोकणाचा जो म्हणजे समुद्र किनाऱ्याचा प्रवास आहे तर तो करावा हे मनात कसं आलं तुमच्या? खरं तर कोकणाविषयी मला प्रचंड ओढ होती, आपुलकी, आत्मीयता, अगत्य वगैरे खूप मी कोकणात करतो वगैरे. कोकणातले जे साहित्यिक आहे प्रामुख्याने जयवंत दळवे माझ्या अत्यंत आवडते लेखक आहेत. मला वाटते आज फडके सरांनी लिहिले त्याचं मराठीमध्ये. आता त्याचा जन्म शताब्दी वर्ष होत. मला खरं तर दळवींना भेटायचं होतं. परंतु जेव्हा मी मुंबईला एकदा गेलो तसंच आम्ही आमच्या गावचा गाळा होता आणि तिथं आमच्या एका त्यांना विचारलं तिथं आपल्याला जायचे जयवंत दळवे वगैरे. तर काय मला काहीच माहित नव्हतं. आम्ही असं सगळी मुलं गेलो होतो. परंतु नेमकं 1995 सप्टेंबरमध्ये त्यांचं निधन झालं आणि ते माझं स्वप्न तसं अपूर्ण राहिलं होतं. त्यांचं मूळचं गाव आरवली, वेंगुर्ला तालुका किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तर मला एक हे जायचं होतं, दळवींच्या घरी जायचं होतं. सिरोड्याला मिसळ खांडेकरांचं तिथं काही जे त्यांची विक्रमभूमी असेल किंवा अंजनले किंवा मोर्डी परिसर श्रीना पेडशे होते, आपले मालकुंडला केशव सुटले. हा सगळा प्रवास मला एकट्याने करायचा होता. म्हणजे हे सगळं बघताना समुद्र किनारा, गड किल्ले असतील तिथे, साहित्यिकांची जी भूमिका आहे आपण बघू किंवा हे मंगेश पाडगावकर असतील, वेंगुर्ल्याचे उभादाटा वगैरे त्यांची गावं. तर हे सगळं मला हे करायचं होतं. आता हे करताना मी बऱ्याचदा कोकणात गेलो होतो. परंतु माझ्यावर माझे कुटुंबीय असायचे बऱ्याचदा किंवा मित्रमंडळी. परंतु हे करताना बऱ्याचदा मर्यादा यायची, आपल्याला जे काही द्यायचे व्यक्त व्हायचे. अशा वेळी माझ्या डोक्यात एक कल्पना आली की हा सगळा प्रवासभर मी एखाद्या वाहनाने गेलो असतो, 4-4 एसटीने वगैरे, तर मला हे साध्य झालं नसतं. माझ्या डोक्यात खूप दिवसापासून एक स्वप्न होतं की आपण काय करायचं आहे तर रेडी म्हणजे आपलं शेवटचं टोक जिथून महाराष्ट्र सुरू होतो म्हणजे गोवा संपतो आणि महाराष्ट्राची सीमा सुरू होते. तर तिथून सुरुवात करायची. शेवटचं टोक कुठं तर हे आपल्या अलिबाग असेल किंवा रेवस माळगाव वगैरे. आणि हा रेडी ते रेवस हा शब्द खूप म्हणजे प्रचलित आहे कोकणात. तो मार्ग म्हणजे कोकण माशांचं स्वप्न आहे किंवा प्रत्येक जर आपण बजेट बघितलं तर प्रत्येक बजेटमध्ये याच्यासाठी तरतूद केली जाते. अजून तो पूर्णत्वास वगैरे आला नाही. परंतु म्हटलं काय करायचं. मग मी माझी 2 व्हीलर घेतली, साधी 2 व्हीलर 110 cc साधी गाडी. मी काय माझ्या व्यावसायिक आपण आहे वगैरे काय नाही.
मी नोकरीतनं 4-5 दिवसाची रजा काढली आणि मी थेट पोहोचलो कुठं रेडीला आणि तिथून मी पहाटे प्रवास सुरुवात केली. अर्थात हे काय होतं की कुणाचं दडपण नको, मला थांबायचं वाटलं, चहा घ्यायचे, एखाद्या सावलीत थांबायचे, एखाद्या आजोबांशी गप्पा मारायचे, हे सगळं मला अनुभवायचं होतं. आणि मग असं करत मला साधारण 5 दिवस लागले आणि 5 मुक्कामात मी रेडी ते रेवस संपूर्ण टप्पा, म्हणजे एक माझं बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं. हे करताना आपल्याला काय करायचं, ती भेटते ती. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो बघायचं सोपी भाषा शैली किंवा प्रत्येकाची चित्रशैली आपण वर्णन म्हणून त्याचं, तर ते रेडी ते रेवचं वैशिष्ट्य आहे. त्यात रेडी ते रेवसमध्ये कुठं तुम्हाला बऱ्याच जणांची मागणी होती की फोटोग्राफ पाहिजे तुम्हाला, म्हणजे बरं, परंतु लेखकाचं एक आपत्ती जे असतं ते त्याला अगोदर पाहिलेलं असतं. म्हणजे हे सगळं तुम्ही अगोदर कल्पना केली होती. उदाहरणार्थ आता ते रेवसचं पुस्तक आहे, त्याचं मुखपृष्ठ मी पुस्तक तयार व्हायच्या अगोदर माझ्या डोक्यात होतं की मी माझी जी गाडी आहे ती कुठेतरी सुंदर किनारी उभी असेल, त्यात सगळं स्पष्ट होतं. म्हणजे हा प्रवास करताना याचं पुस्तक काढायचंच आहे हे डोक्यात ठेवून तुम्ही पुढे चाललेला होता. खूप तो गमतीदार प्रवास आहे की मी गाडी ती किती वेळा तरी समुद्राच्या किनाऱ्याला उभी केली, त्याने एकटा मी फोटो काढायचे, त्यातला फोटो आपल्याला कुठला हवे, माझ्या मुखपृष्ठाच्या मागं संपूर्ण निळा आकाश दिसेल, समोर दिसलं, पुस्तक समोर आहे. अर्थात हे करताना आमचे बाळासाहेब कचरे सरायचे आपले कला शिक्षक झाले, तर त्याने ते केलं. दुसरा मुद्दा असा आहे की मला कुठलाच फोटोग्राफ वापरायचा नव्हता, म्हणजे तुमच्या लेखनीत शब्दात इतकं सामर्थ्य पाहिजे, ताकद की तुम्ही ते चित्र डोळ्यासमोर उभं करायला पाहिजे. आपण हे करताना किल्ल्यांची वर्णन, पूर्णागड असेल, आंबोळगड असेल, यशवंतगड असेल, मी कोरलेला गेलो होतो, किंवा तुमचा महाराणचा किल्ला असेल, रत्नदुर्ग असेल, फतेहगड असेल, गोवा किल्ला असेल, म्हणजे हवेच्या शेजारी आहे, हे सगळं आपण वर्णन त्या पुस्तकात काय केलं, कुठेही चित्र न वापरता केलेलं आहे. हे बऱ्याच दिवसापासून एक स्वप्न होतं आणि त्याला साधारण 5 दिवस लागले. म्हणजे बऱ्याच जणांचं होतं की एकटा जातो, काही ठिकाणी रेंज नसायची, परंतु हे जेव्हा तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असते किंवा तुमची मनाची दृढ धारणा असते तेव्हा ह्या गोष्टी आपोआप, म्हणजे बघितलं तर ती साधी गाडी कुठं पंक्चर झाली असते तर ते ऐकलं झाली आणि त्या मुक्कामाच्या गैरसोयी वगैरे झालेल्या होते, परंतु इच्छा असेल तर मार्ग निघतो. म्हणजे एका अर्थानं हे जे सोलो ट्रॅव्हल होतं तर जे म्हणजे नजरेत साठवलेला निसर्ग तुम्ही सगळ्यांच्या समोर पुस्तकाच्या रूपाने मांडलेला होता. सावित्रीताई, तुमच्या पुस्तकांची शीर्षक त्याच्याबद्दल मला जरासं विचारायचंय, थोडी वेगळी असतात, म्हणजे आजो पिझ्झा वगैरे अशी, तर ती तर ही शीर्षक तुम्हाला सुचतात कशी? शीर्षक विचार केल्यावर सुचत गेली, पण त्याचं काय पहिलं काव्य सगळं साज होता, म्हणजे कोल्हापुरात कसं साज, कोल्हापूर साज वगैरे कसं होतं आणि माझे अध्यक्षर आहेत ना सावित्री जगदाळे साज, त्या दृष्टीनं साज ठेवला, नाव ठेवलं म्हणजे त्या काव्य संघाचं. तर प्रकाशक काय म्हणले की आत्ताच परवाच साज नावाचा काव्य संघ निघालाय, तुमचा लगेच नको एकाच वर्षी, तर नाव बदला म्हणाले. आता ते पहिलंच काव्य संग्रह त्यात आपण नवीन काय बोलता येणार किंवा थांबूया म्हणता येणार, बदलला. अंकुराचा अंकुर बिल्डिंग मध्ये राहत होतो, अंकुरा सजला साज असं केलं आणि नंतर मग विचार करायला लागले की नाव रिपीट नको करायला, बदलायला नको सांगायला त्यांनी की तुमच्या पुस्तकाचं नाव बदला वगैरे, असं व्हायला नको. म्हणून मग खूप विचार करून सुटसुटीत पाहिजे, सोपं पाहिजे, कारण आता आपण ग्रामीण भागात फार अवघड भाषा नसते, बोली भाषा सुटसुटीत असते, तसंच असावं ह्या दृष्टीने विचार करत करत मग विचार करून सुचत गेलं, विचार केलं सुचतं. नाही, मुलांच्याही पुस्तकांची अगदी मुलांना जशी आवडतील, म्हणजे दुधाच्या मिशा, उजळपरी, जंगलवाट, मग हे सोपी नावं कारण तुमच्या पुस्तकातलं आम्ही वाचन केलं होतं तर ती इतकी पात्र मनाला भिडणारी होती. आम्ही वाचन कार्यशाळेमध्ये तो मुद्दाम परिच्छेद घेतला होता, कारण 3 ग्रामीण भागात बोलणारी अशी ती पात्र होती. तर मला नक्की कधीचं नाव आठवत नाहीये, पण हे सगळं म्हणजे तुम्ही तुमच्या भोवतीचं सगळं मांडत होतात का हे कल्पनेचं विश्व होतं सगळं? थोडं कल्पना, थोडे आजूबाजूचं, ते सर्व सांगता येत नाही की म्हणजे ते जसं संजीवनी मराठे मीनच कुणाला सांगायची कविता सुचते कशी, तसंच तुमचं मला वाटते लेखनाचं दिसते की सांगता नाही येत, हरकत नाहीये. पण हे सगळं असताना तुम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा वगैरे हेही घेता अजूनही, कवितेची कार्यशाळा किंवा लेखनाची कार्यशाळा, तर ती म्हणजे कशा पद्धतीनं त्याचं स्वरूप काय असतं? शाळेत जाऊन मुलांना सांगायचे बाबा की मला जर लहानपणी असं वातावरण मिळालं असतं, असं करा, हे वाचा, तर मी अजून खूप काही चांगलं लिहिलं असतं, खूप प्रगती झाली असती.
की म्हणून शाळेत आम्हाला असलं काहीच नव्हतं ना, असं वातावरणच नव्हतं. म्हणून मी मुलांना वाटायचं की मुलांना लेखक म्हणजे काय असतं. आमच्या वेळेला लेखक म्हणजे फार असं वाटायचं. म्हणून मग मुद्दाम शाळेतून जायचं आणि आपल्यासारखे लेखक म्हणजे काय वेगळे नसतं ना. तुम्ही पण लिहू शकता, मी एवढी कमी शिकलेली असून सुद्धा लिहिते, तर तुम्ही पण लिहू शकता. थोडंसं त्याचं तंत्र कळलं की झालं म्हणलं. आणि असं मुलांना सांगायचे की तुम्ही रोज ज्या घडलेल्या गोष्टी त्या डायरी लिहा. कविता कशी लिहायची, त्याला मग कसं जुळलं की झाली कविता, आपले रोजचे अनुभव असतात तेच लिहायचे. असं सांगत सांगत मुलांना 1 तास शाळेत म्हणायचे. मी शांतरिक शाळा शिक्षक पण म्हणायचे 1 तास घ्या. आणि मग असं करत करत शाळेची गोडी वाढली. मग असं वाटायचं की त्या मुलांना आपण लिहिलेली पुस्तकं द्यावी. मुलांच्या हातात पुस्तक आले तरच वाचतील ना. आम्ही जायचे ते मराठी शाळेतले पालक असे नव्हते की ते एवढी महागडी पुस्तकं आपल्या मुलांना घेऊन देतील. मग मला वाटायला लागलं की आपण तर बालसाहित्य लिहितोच आहे, तर पुस्तकं ते आपली तरी द्यावीत निदान. विकत घेऊन महागडी पुस्तकं देणं परवडणार नाही. मग आपलीच पुस्तकं छापून आपणच दिली मुलांच्या हातात, तर निदान सुरुवात तरी करतील ना ते की लेखन म्हणजे काय असतं. ते म्हणजे आपल्याला नाही मिळालं पण ते पुढच्या पिढीला मिळालं मला पाहिजे. काय वाटायचं की मला हे जे मिळालं नाही ते 6व्या वर्षानंतर मी लिहू लागले. मग हे लहानपणी जर कळलं तर म्हणजे तुमच्यातली सुप्त शिक्षिका जागी झाली आहे निमित्ताने. शेडगे सर, तुम्ही सकाळसाठी सदर लेखनाच्या माध्यमातून असेल पण विपुल असं लेखन केलेलं आहे. बऱ्याच लेखमाला तुम्ही लिहिलेले आहेत, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. कारण शिक्षकांची, तंत्रज्ञ शिक्षकांच्या मालेतले अनेक लेख मी वाचलेले आहेत त्याच्यापूर्वी सुद्धा आणि खूप वेगळी वेगळी माहिती मिळाली. म्हणजे दिव्यांगांसाठी काम करणारे शिक्षक, अण्णांसाठी काम करणारे शिक्षक, असे जे ग्रामीण भागात लपलेले हिरे आहेत खरं तर एका अर्थानं, तर त्यांना तुम्ही तुमच्या लेखमालेच्या निमित्तानं उजेडात आणण्याचं काम केलं होतं. तर तो सगळा तुमचा प्रवास कसा होता? सकाळमध्ये मी प्रामुख्याने उपक्रमशील शिक्षक मालिका लिहिली. सलग 100 भाग लिहिले होते त्याचे. म्हणजे किती ऊर्जा असेल त्या लेखनामागे वगैरे. आता इथे कुलकर्णी साहेब आहेत. विशाल पाटलाची ती कल्पना होती. विशाल पाटील जेव्हा सकाळमध्ये होते आणि 5 सप्टेंबर 2019 झालेलं होतं, तर काही शिक्षकांना पुरस्कार मिळाले होते. तर ते म्हटले की तुम्ही असं करताना सर काय करा, तुम्ही त्या शिक्षकाची माहिती द्यायची. मग असं करताना माझं जिल्हाभर नेटवर्क आहे शिक्षकांचं. असं करत करत सुरुवातीला वाटलं 10 भाग होतील, 20 होतील. एकदा 25 भाग झाल्यानंतर सुरस्कर साहेबांना म्हटलं कंटाळा पाहिजे. ते म्हटले तुम्ही थांबायचं नाही. 50वा भाग झाला तर माझ्या शिल्लकच नव्हता, परंतु माझं इतकं हे होतं. आणि तो मॅडम किमान 500 शब्दांचा भाग असायचा. आणि असे जिवंत माणसांच्या विषयी लिहिलं. काही लोक बघितले आपण बघितलेली नसायची. मग हे झाल्यानंतर मग कोविड काळाला संपूर्ण शाळा बंद पडल्या. अशा वेळी तंत्रज्ञ शिक्षक म्हणून 75 भाग लिहिले. आता आपण महिलांचं बघतोय प्राधान्य म्हणून आता गेल्या वर्षी आपण उपक्रमशील शिक्षिका 75 भाग लिहिले. आणि कारण तुमच्या लेखमालेवरून आम्हाला आकाशवाणीसाठी बरीच इन्फो मिळाली होती. कारण बऱ्याच लेखकांचे म्हणजे बऱ्याच शिक्षिकांचे नंबर वगैरे आम्हाला तुमच्या त्या लेखमालेतून त्यांची माहिती कळत गेलेली होती. आम्हाला पण शाळेतून पुस्तकं देण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा. म्हणजे कुठली शाळा उपक्रमशील. आणि आता आपण जी मालिका लिहितोय तर आता शाळांच्या विषय आपण लिहितोय. आता साधारण आमचा 70वा भाग आहे. म्हणजे सलग तुम्ही लिहिणं म्हणजे तुमच्या डोक्यात सतत काय होता त्याला विश्रांती नसते. परत एकदा फडके साहेब आहेत, कुलकर्णी साहेब आहेत की तुम्हाला डेडलाईन दिलेली असते. 12 साडेबारा वाजता तुम्हाला तो भाग मिळालाच पाहिजे. याच्यावर खूप हे करायला. बरं असं पण नाही की आपण जे शिक्षक निवडले ते खूप पोतकरू हरमुनरी होते की त्यांच्याकडे काही वेगळे गुण होते. आणि केवळ बऱ्याचदा काय होतं त्या शिक्षकाची त्या गावात किंवा 10-20 परिसरात गावांचे समूह. त्यामुळे आपण लिहिताना बऱ्याच असं प्रलोभन असायचं की सर माझं लिहा. काही ठिकाणी दबाव आहे, जिल्हा परिषदेची मंडळी वगैरे, सर हे आमच्या मॅडमचं वगैरे, तरीही आपण त्या दबावाला एकतर आपण मी कुठलंही मानधन वगैरे न घेता इतके वर्ष सकाळमध्ये काम करतो. तर हे करत असतात. त्यानंतर मग मधल्या काळात मग मूर्खा वेगळी माणसं नावाचे मी वर्षभर सतत चालू. म्हणजे आपल्या भागात खूप वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामीण भागात काम करणारी मंडळी असतात. त्यानंतर रावळी मंदिर 1 वर्षभर सतत ते चाललं. त्यानंतर श्रावण वाटा एक आपण मालिका वर्ष 1 महिन्यावर चालतो. आणि मग याच्यात परत काय झालं, आकाशवाणी पण 1 महिना आपली सचिन प्रभूनी सर आणि 1 महिना मला संधी दिली. म्हणजे असं प्रचंड वेगळ्या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना तुम्ही शोधून त्यांच्यावरचं लेखन केलेलं होतं. मला माझं तर लेख लिहिला. हो खरं. म्हणजे इथेच खरं तर 2 मुलखावेगळी माणसं बसलेली आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. सावित्री, ते तुमच्या बऱ्याच पुस्तकांना पुरस्कार मिळाले,
पण समाजाकडून जे आपल्याला मिळालं ते पुन्हा समाजापर्यंत पोहोचवण्याची वृत्ती किंवा तो संस्कार तुमच्यामध्ये दडलेला होता आणि त्याच्यातूनच तुम्ही कृष्णाई कुंडल प्रतिष्ठान स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून पुरस्कार द्यायला सुरुवात केली. तर त्याच्यामागची तुमची भूमिका काय होती? म्हणजे आता पुरस्कार माझं जे लेखन जरी पहिला पुरस्कार जरी मिळाला विज्ञान परिषदेचा, नंतर पुस्तकं निघत गेले त्याचं काहीच पुढे करावं कळेना. म्हणजे ही पाठवायची असतात पुस्तकं पुरस्कारासाठी वगैरे काहीच माहित नव्हतं. आपली का दखल घेतली जात नाही. एवढी पुस्तकं पण सगळे छान पण म्हणतायत आणि काहीच होत नाही. असं 10-15 वर्ष काहीच होत नव्हतं. आणि नंतर मग दुधाच्या मिशाला पुरस्कार मिळाला आणि नंतर मग हळूहळू दबे कुलकर्णी वगैरे ते लोकांच्या ह्याच्यात गेले की ते म्हणाले आपण पुस्तकं पाठवायची असतात मग आपल्याला पुरस्कार मिळतात. हे असं कळत गेलं. साध्या साध्या गोष्टी सुद्धा माहित नव्हत्या. आणि नंतर मग ह्यांचं हे रिटायर झाले, ह्यांना पण म्हटलं की तुम्ही पण घ्या, तुमचे अनुभव खूप जबरदस्त आहेत, असं तसं करून त्याच्या मागे लागून लिहून घेतलं आत्मचरित्र. तर त्याला पुरस्कार मिळाला. मग त्यांना पण ते भारी वाटले की अरे पुरस्कार मिळाला की छान वाटतंय. म्हणजे कौतुक होतंय ना, आपण जे काम करतोय त्याचं कौतुक होतंय, हे भारीच वाटतं ना. एक साधी सामान्य गोष्ट आहे ही पुरस्कार मिळाला की छान वाटतं. तर ते म्हणाले आपण पण सुरू करू की मग देऊ शकतो म्हणाले. मग वर्षातून काय 30-40,000 50,000 खर्च करू शकतो आपण, करू हे मग करू. ते म्हणाले करू म्हणल्यावर मग ते हे झालं. म्हणजे किती वर्ष झाली आता पुरस्कार? 6वं वर्ष. हा, कारण त्याला पाहुणे वगैरे सुद्धा तुम्ही खूप चांगले बोलवता. काही एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो, चांगला कार्यक्रम दरवर्षी करतात. राजेंद्र माने सर आहेत, हो. ते पहिल्यापासून मार्गदर्शन करतात, सांगतात. म्हणजे खरं तर ह्या क्षेत्रात काहीच माहिती नव्हतं, पण माहिती मिळवत गेले, शिकत गेले. म्हणजे अजून पण शिकतेच आहे मी. आयुष्यभर आपण विद्यार्थी दशेत असतोच. शेळके सर, तुम्ही सुद्धा हे जसं लेखन केलं तसं समाजासाठी सुद्धा अनेक गोष्टी तुम्ही केल्या, समाजातल्या सुद्धा अनेक उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होता. तर त्याच्याविषयी काय सांगाल? खरं तर मी ग्रामीण भागाची सुरुवातीपासून जोडला गेलेलो होतो. आता इथं बऱ्यापैकी जी उपस्थिती आहे, आमचा एक 50 जणांचा 2014 पासूनचा ग्रुप आहे, म्हणजे त्याची संख्या मर्यादित ठेवलेली आहे. तर त्याच्या माध्यमातून शिक्षक विचारमंच म्हणून आहे, तर सगळ्यांनी एकत्र येतो, बऱ्यापैकी सामाजिक उपक्रम राबवतो. रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल. त्यानंतर एक अक्षरबंध फाउंडेशन म्हणून आमचं पुण्यातलं आहे, तर त्याच्या माध्यमातून ह्या वर्षाच्या संपूर्ण 20 शाळांना मी संगणक दिले. त्यानंतर इथे केवळ खूप लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असते, बेताची असते, अनेक मुलांचं केवळ प्रवासाभावी शिक्षण राहते. अशासाठी परिवर्तन पुण्यातला एक ग्रुप आहे, त्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांना सायकली दिल्या. हे जे असताना असं कुठल्या तरी आता बऱ्यापैकी पुण्यात कुठलाही असलं की मला फोन करतात. म्हणजे आता असं एक समीकरण झालं की शिक्षकांच्या संदर्भात काय असेल तर ते बऱ्यापैकी हे होतं की बाबा सरांना माहिती असेल. आता योग्य माहिती मिळणार, कारण देणारे असतात पण ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणंही गरजेचं असतं. कोविड काळात आम्ही मॅडम खूप मदत केली. म्हणजे अनेक लोकांचे कदाचित तिकडे झुंटी वगैरे किंवा शिवसागराला पलीकडची घेणी वेळ असते, तर माहिती अशा अत्यंत दुर्गम गाव होती. अशा गावांना पण खूप मदत केली ह्या शिक्षक मंचच्या माध्यमातून असेल किंवा त्या वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून असेल. आणखी आता याच्या पुढे कुठला प्रवास आणि कुठलं लेखन आहे तुमचं? खरं तर मी खूप प्रवास केला. म्हणजे आवड किती असावी, म्हणजे त्या काळात ग्रामीण भागात असून पण एक 10-15 वर्षापूर्वी मलेशिया, सिंगापूर, थायलंड हे म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती, म्हणजे खूप अडचणी होत्या, परंतु मनात चिकाटी होती आपण जायचं वगैरे, किंवा शारजा, दुबई, अबुधाबी असा अंदमान हे बरेच प्रवास केलेले आहेत. ते निव्वळ कसं होतं की तुमच्यात जेव्हा इच्छाशक्ती असतात. आता बऱ्यापैकी आमचे जे मित्रमंडळी घरी आमच्या खूप म्हणजे अडचणी आहेत. माझे वडील जवळजवळ 20 वर्ष झाले आजार एक पॅरालिसिस, सगळी त्यांची सेवा करायला लागते, बघायला लागते. परंतु हे करत असताना माझं बरेच म्हणजे आपल्याला करता येईल, परंतु इथून पुढच्या काळात जेवढं आहे की ज्या अनवट वाटा आपण म्हणतो की आपल्याला माहित नाही जवळच असतात. आता मी जर आपण साताऱ्याच्या सहवासात पाहिलं की खूप जवळजवळ असतात, गड असतात, किल्ले असतात. सातारा इतकं समृद्ध भूमी, संपन्न भूमी आपल्याला बघता येईल. परंतु आपण बऱ्याचदा काय होतं, आपण चला कासला जाऊया, टोचेला जाऊया, हे असं होतं. परंतु इथून पुढच्या काळात एक माझा म्हणजे पुस्तकाचा विचार आहे की अनेक गावं असतात की आपण फिरत असतो, पण त्या गावात अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहित नसतात. असं गावावर एक माझा लिहिण्याचा माणूस आहे. शैलेश करंदीकर आपले ग्रुपमध्ये आहेत, त्यांचं पण अनवट वाटा म्हणून पुस्तक आहे साताऱ्यातल्या. आणि त्याच्या अगोदर मला वाटतं कुलकर्णी सरांना वगैरे कल्पना असेल
फडके साहेबांना आदित्य फडकेने एक पुस्तक लिहिलं होतं, कदाचित त्याची बरेच खूप वर्षापूर्वी लिहिलं होतं, ते पण एकदा वाचण्यात आलेलं होतं. आता आपण विकिपीडिया वगैरे म्हणतो, परंतु माझा प्रवास काय असतो त्या गावात जाणं, तिथल्या लोकांशी बोलणं, बाराव्यातल्या लोकांशी गप्पा मारणं, त्यांच्याकडून तिथला एक समृद्ध इतिहास असतो, भूगोल असतो प्रत्येक गावाला काहीतरी, ही माहिती मला मिळत गेली. मग येत्या काळात आपल्याला त्या आणखी जरा पुढे आणखी मोठ्या प्रमाणात करायची. सावित्री, ते तुमचं पुढचं काय आहे आता सध्या? लेखन काय सुरू आहे? लेखनाच्या बाबतीत काहीच ठरवत नाही, म्हणजे अजूनही सुचायचे? सुचत जाईल तसं करत राहते. एकदा सुचलं की मग एक टाकी बसून लिहिणं. सध्या धावपळ चाललंय, सध्या काही नाही, पण आता तरी 4-5 पुस्तकांचं लेखन तयार आहे. प्रकाशनाच्या वाटेवर म्हणण्यापेक्षा कुठे मिळते चांगलं प्रकाशन बघत राहिले. ते 2 कादंबऱ्या आहेत, 3 बालकुमार कादंबऱ्या आहेत, एखादा कविता संग्रह होईल. खरं तर बालांसाठी अलीकडे तेवढं जास्त लिहिलं जात नाही, कारण बालसाहित्य खूप कमी झाले. जे जुनं आहे तेच आपण जास्तीत जास्त वाचत जातो. म्हणजे भारा भागवतांचं असेल किंवा ती पुस्तकं आपल्या जास्ती लक्षात येतात. आताचे लेखकही फारसे लक्षात राहत नाही. तर त्या अर्थानं आता बालसाहित्याकडे आपण कशा अर्थानं बघितलं पाहिजे? म्हणजे कुमार साहित्य जे आपण म्हणतो, तर त्यांना आता वेगळे वेगळे विषय त्यांच्या समोर यायला पाहिजेत, कारण त्यांचं जग खूप वेगळं झालंय. आजची मुलं आहेत ती जे पूर्वीची परिकथा आणि याच्यात रमणारी होती मुलं, आजची मुलं तशी रमणारी नाहीयेत. मग त्यांना वेगळं देण्याचा कसा प्रयत्न तुम्ही करायचा विचार करता? कारण ती आजची पिढी मोबाईलमध्ये सामावलेलं आहे त्यांचं जग सगळं. म्हणजे सुचत जातात, आता मुलं घरात आहेत, नातवंड आहेत, विषय सुचत जातात त्यांच्याकडे. नातवंड तुम्हाला वगैरे देत असतात का, की विषय सुचवत असतात का एका अर्थानं? हो, सुचत जातं ते. तसं म्हणजे ठरवत नाही मी की आता मग ह्या विषयावर घ्यायचं, मग किंवा मुलांना प्रबोधन व्हावं, मुलांना शांत करावं, असला विषय नसतो. कारण मुलांना आजकाल शाळेत शिकवलेलं आवडत नाही. मुलांशी गप्पा मारणं, मुलांशी संवाद करणे बस. आणि लहानपण हे कसं आता कोवळ माती असते, त्यांच्या मनात रुजतील चांगले संस्कार, ह्या दृष्टीनं पण तो विचार असतो की मुलांना वाचेल, त्यांना आवडेल, ते विचार करतील, चांगलं कसं वागायचं, चांगल्या सवयी कशा अंगी बनवायच्या, हे त्यांनी विचार करावा. आपण नाही सांगायचं की तुम्ही चांगलं राहा, चांगलं वागा. त्यांनी असं लिखाण करायचं किंवा आपल्या कृतीतून दाखवून द्यायचं की हे असं असे वागलं. प्रसंग उभा करायचे की ते मुलांना वाटायला चांगलं वागणं चांगलं असतं, वाईट वागलं की नंतर काहीतरी म्हणून मग असं लिहित गेले की गोष्ट मुलांशी संवाद सांगायचा, गोष्ट सांगाय. आणि आमचं लहानपण कसं गेलं खेडेगावात की गोष्टी सांगणं, आमच्या आत्या यायच्या, त्या गोष्टी सांगायच्या, आजूबाजूला ते कुणीतरी असं गोष्टी वेळेला असायचं की रात्री खूप वेळपर्यंत त्या गोष्टी सांगायचे, कीर्तन होती, कोणी अजून एक भूपी म्हणून यायचे, ते गाणं म्हणत गोष्टी सांगायचे. असं वातावरणात लहानपण गेलेलं. मग ते गोष्टी सांगणं सहज सोप्या पद्धतीनं हे रुजवलं माझ्यात. तसं ह्या मुलांच्यात पण रुजवलं. क्लिष्टता नको, उद्देश नको, तुम्ही शांत व्हा, मोठे व्हा, असं करा तसं करा, हे नको. मी माझ्या मुलांना पण कधी जबरदस्ती केली नाही, तुम्ही न्यायलाच पाहिजे, वाचायलाच पाहिजे. लहानपणी मासिकांवर भरलेली होती एवढंच, पण जबरदस्ती नाही करायची. तुम्ही चांगले नागरिक व्हा. मला वाटतं आजच्या पालकांनी खरं हे लक्षात घेण्यासारखं आहे की त्यांचं त्यांना त्यांच्या मोकळेपणानं वावरायला दिलं गेलं पाहिजे. हे दोन्ही अनवट वाटेवरचे प्रवासी आपल्या सोबत आहेत. तुमच्यापैकी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. शेळके सरांना प्रश्न आहे, गुरुजनांचे लॉकडाऊन त्याच्याबद्दल थोडं बोला. हा साधारण 2000चा काळ होता, 2020चा काळ होता. गुरुजनांचं लॉकडाऊन मधल्या काळात सगळं थांबत ठप्प झालं होतं. अशा वेळी शिक्षकांचे काय वेगळे प्रयोग झाले होते. एकतर बरेच असं वेळेची वाण असायची. बऱ्याच आता आपण बघतोय प्रत्येकाचं जीवन अत्यंत व्यस्त आहे, धावपळीचं, गुंतागुंतीचं. मग अशा काळात शिक्षकांचे काही वेगळे प्रयोग करणे मंडळात आता बऱ्याच जणांच्या विषय आपण लिहिले. त्या गुरुजनांचे लॉकडाऊन भाग असा होता की त्यांच्यात ते काही वेगळे सुप्त गुण असतील, बऱ्यापैकी वेळ असतो, नाहीतरी एरवी सगळ्यांची धावपळ सुरू असते. मग अशा वेळी मिळालेल्या वेळेचा तुम्ही सदुपयोग कसा केला किंवा काय केलं? मग अनेकांनी काही क्रॉफ्ट कला असतील ते शिकले असतील, अनेकांनी वाचन समृद्ध केलं असेल स्वतःला, अनेकांनी काही योगासन वगैरे त्या काळात बऱ्यापैकी हे झालेलं होतं. हे जे काय काय चाललंय शिक्षकांच्या जगात, म्हणजे माझा जो वाचिक वर्ग प्रामुख्याने होता तो शिक्षणाची निगडीत होता. आणि त्यामुळे आपण काय झालं होतं, तो गुरुजनांचा लॉकडाऊन हा मालिका मला त्यातून आकार असा. आणि त्यात कोणतं असं वेगळं जाणवलं
जाणवलं का शिक्षक काही वेगळं? नाही, खूप म्हणजे आता आपण बघतो की साधारण 7,000 आपल्या जिल्हा परिषद शाळांची, मी माझं प्रामुख्याने वर्ग माध्यमिक नव्हता कधी, जिल्हा परिषद शाळांच्या पण जवळजवळ 7,000-7,500 शिक्षक आहेत. या निमित्ताने सगळी जोडली गेली. तर यात आणि फार म्हणणारे शिक्षक आहेत. म्हणजे वैशिष्ट्य मालिकेचं ते असं होतं बऱ्याच की आपण हे जे भाग छापले त्यानंतर आपले 3 शिक्षकांना राज्य पुरस्कार मिळाले. त्यातले एक आपले दीपक मगर सर आहेत बघा समोर बसलेले, की म्हणजे बऱ्याच असं होतं की तुम्ही जी निवडलेली माणसं कशी होती, परंतु त्यातले किमान 10 लोकांना जिल्हा पुरस्कार मिळाले आणि 15 ते 20 लोकांना तालुका पुरस्कार मिळाले. किंवा अनेक जणांना, एक आमच्या मॅडम आहेत गोडसे मॅडम, अंजली गोडसे मॅडम, त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला. म्हणजे त्याच्यावर एक शिक्कामोर्तब असलं की आपण जी निवडलेली माणसं होती ती वेचक वेदक आणि खरंच काहीतरी त्यांच्याकडे हरवणारीपणा होता किंवा वेगळं काहीतरी कौशल्य होतं. बुलखा वेगळी माणसं म्हणून तुम्ही मालिका केली, त्याची काही आठवतात का वेगळं? आता इथं समोरच एक आपल्या साक्षात मूर्तिमंत उदाहरण बसलेलं आहे की म्हणजे ग्रामीण भागातून फारसा अक्षरग्रंथ नसताना किंवा कुठली पार्श्वभूमी नसताना त्यांनी एवढं समृद्ध विपुल साहित्य लिहिलं. बालसाहित्याला आपण बघितलं की थोडं उपेक्षित आहे बालसाहित्य. म्हणजे राजीव तांबे वगैरे हे केलं किंवा तर फारसं असं अलीकडच्या काळात कुणी लिहित नाही त्याच्यावर. अशी खूप माणसं होती की आणि की 100 वेळा रक्तदान केलं किंवा कुणी सायकलवर 3-4 हजार किलोमीटरचा प्रवास केला. ही सगळी आपण वेगळी माणसं निवडलेली होती. जगन्नाथ शिंदे सारखा पाचगणित साहित्यिक असेल की त्यांनी 100च्या वर नाटकं लिहिली. म्हणजे ही काही झाकलेली माणक आपण म्हणून त्याच्या फारसा प्रकाशित होत नव्हता. आणि माझा प्रामुख्याने जो केंद्रबिंदू होता तो ग्रामीण भागातली माणसं होती. ती मालिका आपण 1 वर्षभर चालवली होती. तुमच्या परिचयात तुम्ही लिहिलं होतं की जिल्हा परिषद शाळा या शाळांतून काम करणारे शिक्षक यांच्याविषयी सकारात्मक चित्र निर्माण करण्यात मोलाचा हातभार. एक सेकंड मला असं म्हणायचं, प्रतिभा मराठे मॅडमनी पण या संदर्भात खूप काम केलंय आणि तुम्हाला असं अजून करावं असं वाटतं का यामध्ये काही? आता जिथं तुम्ही सांगितलं प्रतिभा मराठे मॅडम, त्यांनी ज्ञान रचनावाद खऱ्या अर्थाने शब्द तो स्पेसिफिक साताऱ्यातल्या जवळपास लाखभर लोकांनी आपल्या सातारा जिल्ह्याला भेट दिली. त्याच्यावर मी विपुल लेखन केलं. म्हणजे ह्या ज्ञान रचनावादावर प्रत्येक शाळा लिहिलं, शिक्षकांचे लिहिलं. म्हणजे आपण कदाचित ज्या शाळा अशा खूप कमी शाळा असते ती लिहिलं नाही असं. तर हे जे बऱ्याचदा काय होतं, आता इथं माध्यमातली लोक आहेत की शिक्षक म्हटलं किंवा असं गुरुजी म्हटलं की राजकारणाचा भाग घेणारा माणूस, कुठंतरी त्या राजकारणाशी कनेक्टेड अशा भूमिकेतून बघितलं जातं. किंवा गुरुजी म्हटलं की बऱ्याचदा पिंजऱ्यातला गुरुजी आहे शिक्का मारलेला असतो. पण त्याच्या परिणाम अशी खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होणारी मंडळी, त्यांचं खूप काम असतं पण ते कधी उजेडात येत नाही. अशी खूप म्हणजे काय काय शिक्षक आहेत की 10-20 लाख रुपये एखाद्या गावात उभं करतात. म्हणजे चावडीसारख्या भागात तर तुम्ही गेला मागवलं, आता तेच मगर सरांचे उदाहरण, त्यांनी गावासाठी रस्ता स्वतः तयार केला. म्हणजे किती ताकद एखाद्या शिक्षकात असू शकते की त्यांनी स्वतः केली. आता दुसरे गणेश शिंदे सर आहेत, पांगारी आपल्याकडे बऱ्यापैकी पांगारीचं नाव आहे, तिथं श्रमदान आपण त्यांनी शाळेसाठी मैदान तयार केलं. म्हणजे हे केवळ पैशात उभं राहत नाही, अशी कितीतरी दिग्गज मंडळी असतात. पण काय होतं, ह्या गुरुजनांच्या फोकस राहते. अशी खूप वेगळ्या पद्धतीने कामं करणारी माणसं असतात. फक्त ती कुठंतरी माध्यमांच्या परिघावर आली पाहिजे किंवा प्रसिद्धीच्या वर्तुळात आली पाहिजे. हा त्या लेखनामागचा प्रामुख्याने येतो. पुस्तक लिहिलं त्याच्यात बोलताना जे वर्णन आहे त्यातूनच तुम्हाला तिथलं चित्र उभं राहिलं पाहिजे. ते खरं आहे, पण त्यातून तिथं कसं दिसत असेल तर फोटो कसा असेल हे पण बघावंसं वाटतं. रेडी रेवसचं ते खूप तुम्हाला सांगितलं की म्हणजे रेडी रेवस लिहिताना सगळं अगोदरच तयार होतं प्रेम. म्हणजे बऱ्याचदा काय असतं की लेखक जेव्हा एखादी गोष्ट तयार करतो तर ते तुमच्यात श्वास बनायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कार्यक्रम करताना म्हणजे अगोदर पाहुणे माझी ठरले होते. म्हणजे सातारा ते सर्वसात हा कार्यक्रम मी कसा घेईल त्याची फ्रेम मी अगोदर बघितली होती. रेडी रेवसचं मुखपृष्ठ कसं असेल ते मला अगोदर माहिती होतं. म्हणजे इतकं तुमच्यात ओतप्रोतपणा किंवा तुमच्यात इतकं ती भिनाय पाहिजे एखादी गोष्ट, तरच ती खऱ्या अर्थाने पूर्णत्वात जाते. ते रेडी रेवसचं तसंच होतं की मला खूप वाटत होतं की, आणि सगळ्यात एक गमतीचा भाग आहे की हा प्रयोग कुठं झाला नसेल मॅडम, की रेडी रेवसचे मी जे 32 भाग आहेत ते व्हॉट्सअपला दररोज टाकायचे. म्हणजे हे वैशिष्ट्य म्हणजे 7 ते 8 हजार लोकांची रोज माझी कनेक्टिव्हिटी असते. तर मी दररोज संध्याकाळी 9:30 वाजता भाग घ्यायचो की मी आता इथून रेडीतनं आता हल्लेला आहे, मी त्याला पोहोचलोय कुणकेश्वरला आणि तिथं माझा भाग थांबायचा. लोकांना उत्सुकता असायची की पुढं काय झालं. असे हे सगळ्यात पहिल्यांदा ही जी रेडी ते रेवस मालिका मी व्हॉट्सअपवर लिहिली. त्यातले जे साताऱ्याचे सहसा ते व्हॉट्सअपवर मी लिहिले आहे. एक कोकण सर नावाचं कोकणातलं एक दैनिक आहे, अर्जुन दसके सर आपले तिथे होते. त्यांनी मला काय केलं, ही सगळी मालिका अगोदर लेख मला एका दैनिकात प्रसिद्ध झाली आणि त्याचं नंतर पुस्तक झालं. जयवंत दळवींचा आपण जर उल्लेख केला की त्यांनी अंधाराच्या पानांकडे कादंबरी लिहिली, त्याच्यामध्ये कथा लिहायची. त्याच्यानंतर पॅरिस्टर नावाचं नाटक आलं, त्याच्यावर रावसाहेब नावाचा चित्रपट आला. म्हणजे दळवींचं एक वैशिष्ट्य होतं,
एकच फॉर्म ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचे. म्हणजे असा लेखक खूपच अभावाने येतो की तसं त्या ह्या पुस्तकांचं पण आहे. हेच मी बऱ्याचदा काय करतो, श्रावणवाटामध्ये वापरतो. त्यानंतर कुठं माझे राहुरी मंदिर एक मालिका होती, बरेच मंदिराविषयी लिहिलं. म्हणजे हे करत असताना लेखाच्या डोक्यात एक फ्रेम असायला पाहिजे. तुम्हाला काय लिहायचं, तुमचं पुस्तक कसं दिसेल. आता अडचण काय होती, हे साधारण फारसं मर्यादित राहिलं. म्हणजे खरं तर चांगला एखादा प्रकाशन सोबतीसाहेब असतं तर एखाद्या तांत्रिक झालं होतं. त्याची काय होती, आपण काय होतं, वितरणाच्या खूप अडचणी येतात. म्हणजे लोक आता बऱ्याचदा ही दुसरी बाजू आहे. म्हणजे लोक म्हणते खूप छान पुस्तक आहे, पण घेताना आता याची 4 आवृत्त्या गेल्या त्याचं पण कारण मी जेमतेम 100 रुपयाचं पुस्तक घ्यायचं. विद्यार्थ्यांना भेट देताना वगैरे ह्याच्या मागे व्यावसायिक वगैरे गोष्टी कुठेच जातात. आणि परत आपण म्हटलं असतं 150 रुपयाचं पुस्तक आहे तर ते कुणी त्याला हात लावतात. म्हणजे हे सगळी कधीच म्हणजे हा दुसरा स्वतंत्र भाग आला. परंतु जेव्हा लेखक असतो त्याला ते वितरण जमलं पाहिजे. तुमच्या डोक्यातल्या तुमचं गणित सगळं हे सगळं आपलं पोटावर पण बऱ्यापैकी चाललेलं असतं. आणि मग हे सगळं करत असताना असंख्य अगोदर तुमच्या कल्पना असणं गरजेचं असतं. मॅडमचा प्रश्न आहे की त्यांच्या 2 कादंबऱ्या बाल कादंबऱ्या प्रस्तावित आहेत किंवा प्रकाशित होणार आहेत, तर तुम्ही बोलणार जे आहेत 3 सुद्धा तयार आहे. त्याचं काही सांगू शकाल त्याच्याबद्दल? विषय म्हणजे खरं तर मला सांगायला भीती पण वाटते की थोडं सक्सेस होतंय की नाही. मग आधीच आपण गाजावाजा करायचा, बोबाटा करायचा, थोडं कसं झालं तर ही एक भीती असते. म्हणून आधी ठरवणं नको वाटतं सांगायला. तरी पण आता सांगते, आपले लोक आहेत सगळे. टिपू आणि मिठू पोपटावरची गोष्ट आहे. ते टिपूच्या आई वडील त्याला बाहेर जाऊ देत नाही. त्याला पेरू खायचं असतं वगैरे, पण कारण त्यांच्या आजोबांना माणसांनी पिंजऱ्यात कोंडलेला असतो म्हणून त्यांच्या नातवाला हे बाहेर जाऊ देत नाही. अशी ती गोष्ट आहे. मग नंतर ते आजोबा कसे सुटून येतात पिंजऱ्यातून, मग त्यांना परी मदत करते. हा विषय आहे. आणि अजून मांजरांची गोष्ट आहे. मांजरं येतात की नाही, आता आमच्याकडे यायची मांजरं खिडकीत बसायची, मिळवण्याव करायची. आणि मग ते पाळणा कुत्री रस्त्याने फिरतात. त्यांना पण त्यांचं काय हा प्रश्न सतत पडतो मला, किती काय खात असते मांजरं. कुठून पण काही खातात, आरडाओरडा करून दूध मागून घेतात, प्राणी पक्षी मारून खातात. पण कुत्र्यांचं काय, ते शिकारही करत नाही आणि ते पाळलेले नसतात, त्यामुळे त्यांना कोण खातं हा प्रश्न सतत असतो. त्याच्यावरून साजरी कबरी एक कादंबरी लिहिलेली दिले प्रकाशनाच्याकडे पण 1-1.5 वर्ष झालं. करतो काम असं चाललंय. आणि करोना काळात 15 दिवस क्वारंटाईन होतो मी आणि माझा नातू, दोघांना बरोबरच करोना. त्या काळातले अनुभव दोघांचे ते येते आता बहुतेक आमच्या कार्यक्रमाच्या वेळेस शक्यता आहे. मी असं सांगितलं की ते होतच नाही. असं काही होईल, असं काही हे आदर्शात आहे असं पण अनुभव येत माझे. म्हणून जास्त गाजावाजं नको वाटतं करायला. त्यांना सांगते 1.5 वर्ष झालं तेव्हा की गेल्या वर्षी 1 वर्ष माझं वाया गेलं. माझं 3-4 कादंबऱ्या असून सुद्धा ते दिलंच नाही. आता तरी लवकर करा म्हणते. शौर्याचे पोकळ बघूया आले तर मग ह्या कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात ते होईल. मला वाटते नक्की तुमची म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तो खोटा ठरेल यावेळेला. आणि त्या तुमच्या पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या पण 1 कादंबरी 2 कादंबऱ्या आहेत मोठ्यांच्या. पण मोठ्यांच्या कादंबऱ्या कसं असतंय की मला वाटतं मी कमी पडते त्याच्यात. मग असं ती मागे पडत आम्ही पुस्तकप्रेमी प्रकाशन पेंटिंग काम त्यांचं आहे. ते वेळ कुलकर्णी करून घेऊ तेव्हा काय मला वाटतंय आज ह्या दोघांचा लेखन प्रवास आपण वेगळ्या पद्धतीनं उलगडला. दोन्ही वेगळ्या वेगळ्या बाजाची माणसं, म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्याच्या लेखकांच्या सुद्धा वेगळ्या प्रकृतीचे हे दोन्ही लेखक. स्वतःच्या मध्ये काहीशा रमणाऱ्या, हो तेच ना, एक व्यवस्थित, एक डिटर्मिन आणि एक थोडंसं जसं सुचेल तसं लिहिणाऱ्या लेखिका आणि एक व्यवस्थित पुस्तक प्रकाशनाचं नियोजन करून त्याप्रमाणे आपली वाटचाल करणारे लेखक, असे हे दोघं जण आपल्या साताऱ्यातले, आपल्या पुस्तकप्रेमी समूहातले आज आपल्या भेटीला आलेले होते. त्यांचे प्रश्न विचारायचे. विचारा.
सन 2000 साली आपण सकाळ पत्रकारिता सुरू केली. त्यावेळी जेमतेम 3 पानं सकाळ लागली. पुणे सकाळ एडिशन होती, 2 नंबर, 3 नंबर आणि 7 नंबर. त्यात बातमी तुमची रोज लागायची, कारण हायवेचं काम चालू होतं. मला आठवते आपण सकाळला काम बरोबर केले दोघांनी. तर त्यावेळची पत्रकारिता आणि सातारा सकाळ एडिशन यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो, आणि तुमचा हा जो प्रवास झाला त्यात कुटुंबियाची साथ कशी मिळाली या आवर्जून नमूद करावं. आता इथे खरं तर दिग्गज मंडळी आहेत आणि त्यांच्या पुढे मी त्यांना सगळ्या प्रवासाने त्या तुलनेनं सांगणार. परंतु प्रचंड आता बदल झाला आहे पत्रकारितेत. म्हणजे आता व्हॉट्सअप आले. पूर्वी कुलकर्णी साहेबांना माहिती असेल नागठाणला सतत अपघात व्हायचे. ज्याचा सरांनी उल्लेख केला ती असुरक्षित महामार्ग नावाची मालिका मी लिहिली होती. महामार्गाचं काम सुरू होतं साधारण 2001 मध्ये वगैरे. खूप धडपड करायला लागायची. जे आपले सहभागी वगैरे असतील, मी होतो आणि पांगळे होते ठिकाणी. तर त्या काळात मध्ये फोटो काढायचा, ब्लॅक अँड व्हाईट फोटो असायचा, ती एसटीने पाठवायची बातमी. ते पाकिट कुठल्या स्टँडवर जमा व्हायचं. स्टँडवर एखादा सायकलवर कोणतरी जाणार त्या ऑफिस जायचं असायचं. आता खूप फास्ट झाली, मेल वगैरे आलाय किंवा त्याचे सकाळचे रिपोर्टर वगैरे. दुसरा प्रश्न कुटुंबियाची साथ. म्हणजे माझी जी पहिली वाचक आहे ती माझी मिसेस आहे. त्या मी एका कोपऱ्यात बसलेले आहे. मला मी पहिल्यांदा जाऊ म्हणजे इतकी वर्ष काम करतोय, परंतु थोडासा भिडस्त संतोषी स्वभावामुळे मी फारसा कधी श्रोते साहेबांनी मला ऍड केलं ग्रुपमध्ये. खरं तर म्हणजे इतका विश्वास दाखवला की लगेच मला 10-12 दिवस झाले त्यांनी मला सांगितलं, सर तुम्ही पुस्तक परिचय करा. कुलकर्णी साहेबांचा असं एक आहे की मी महादेव मोरेच्या खूप चांगला लेख लिहिला होता. महादेव मोरे निर्बंधले आणि त्याच्यावर मी लिहिला तर मी खरं तर त्या ग्रुपवर नव्हतं. मला ते श्रीरामना रसायने जो टाकला होता त्यांनी मला स्वतःहून फोन केला होता. माझ्या दृष्टीनं खूप मोठी कौतुकाची थाप होती. विनोद कुलकर्णी साहेबांचा मी एक क्षेत्रात परंतु त्यांनी मला फोन केला की सुनील तू छान लिहिली. ते खूप मोजक्या शब्दात महादेव मोरे मी स्वतः गेलो त्याला भेटलो. असं सर माझं सोलो ट्रायल होता तेव्हा मी निपाणीला गेलो. तिथे विचारलं महादेव मोरे साधा खंडीतला माणूस आज एवढं मोठं समृद्ध संपूर्ण साहित्य लिहिलं. तर हे करत असताना तुम्हाला सतत ढकल मला कुठेतरी लागतं. आता हे आमचं पंडितांचं कुटुंब आहे म्हणजे सगळ्या शिक्षिका वैद्य हे कुठल्याही सुरू करतात. माझा जो कार्यक्रम झाला होता त्यावेळेला 500हून अधिक लोक होते. साताऱ्याच्या सवारची पहिले आवडते म्हणजे राजेश पाटील सर होते, डॉक्टर यशवंत पाटील सर, राजेश होते. तर हे सगळं नियोजन ते ह्या सगळ्या मंडळींनी केलं. म्हणजे जेव्हा तुम्ही साहित्य असेल त्यात कुटुंब, तुमचे मित्र परिवार, आता सांगितलं मला त्यावेळी आमचा परिचय वगैरे काय नव्हता. आणि असं अनभिज्ञ असताना त्यांनी तुम्ही लिहा आता सांगितलं कोण आला त्यांचा कुलकर्णी सरांचा की तू छान लिहिले. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बळ देत असतात. नकळत ह्या सगळ्या तुम्हाला असं ढकलून थोडं ढकलणार असं कुठेतरी या सगळ्या प्रवासात लागत असतं. म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली असते तिचाही सपोर्ट तेवढाच मिळत असतो. एक मला आत्ता एकदम मनात आलेला प्रश्न, मुलाखतीची बातमी तयार आहे? साहेबांचं चाललंय मला टाक करायचं मला सगळ्यात त्यांच्यावर दिसत आहे. फडके साहेब आहे त्यांचं, त्यामुळे मी आता मी मानतो मनात. या निमित्तानंच प्रश्न विचारतो. शैली हा विषय तुम्हाला माहिती आहे, आपण दैनिकात काम करताना आपली शैली तांत्रिक असते. 100 शब्दात बातमी, 300 शब्दात लेख, त्याच्यामुळे आपण अलंकार वापरत नाही, कुठल्या उपमा वापरत नाही. हे लिखाण करताना शैलीतनं कसं बाहेर पडतात, कारण आपल्याला एवढे मर्यादा असतात दैनिकात. कथा लिहिताना सुद्धा आपल्याला वाटतं कशी बसवायची 1,500 शब्दामध्ये. हे शैली कशी डेव्हलप करतात? म्हणजे असं म्हटलं जातं की जो संपादक असतात त्यांनी काम केले फडके साहेबांनी, त्यांचा संसार खूप फाटका असतो. त्याच्याकडे जागाच खूप अपुरी असते. तेवढं त्यांना तुम्हाला सगळं राजकीय त्याचं असते, सामाजिक असते, कुलकर्णी साहेब आहेत सगळं तुम्हाला एखादी ह्युमन इंटरेस्टिंग बातमी. मी जे बातम्या लिहिल्या त्याचं प्रामुख्याने एक तर मी सरकारी नोकरीत होतो, मला खूप मर्यादा होती. मग मी प्रामुख्याने 2 डोळ्यासमोर ठेवले. एक म्हणजे वेगळ्या बातम्या, म्हणजे कुलकर्णी साहेब माझा बऱ्याचदा उल्लेख करायचे. म्हणजे तिकडचे लोक मला सांगायचे विकास काटकर वगैरे की तुमचाच उल्लेख, म्हणजे ही खूप मोठी थाप आहे. म्हणजे तुमच्या अप्रोक्ष कोणतरी तुमचा उल्लेख करतो. तर आता साहेबांचा जो प्रश्न आहे तर ती मूळचं माझं जे आहे ते पत्रकारिता मी जोड म्हणून मी करतो. तोंडी लावण्याचं साधन म्हणजे माझा मूळचा जो पिंड आहे तो लेख लेखनाचा आहे किंवा एक पटकथकर. माझ्या डोळ्यासमोर नेहमी निळूदांबे असायची. निळूदांबेंनी रिपोर्टच खूप वेगळे लिहिले. अनिल अवचट असायची, त्यांनी पण खूप वर्णन केली. आणि प्रामुख्यानं कमी शब्दात ही ताकद असते. वर्तमानपत्राची ताकद की कमी शब्दात तुम्हाला तो 150 शब्द दिले तेवढ्यात. म्हणजे हे सांभाळत असताना माझ्या वेगळ्या नेहमी बातम्या असतात. अनेक म्हणजे मी उमेद पुरवलेला ऑनएडिशनला कितीतरी लेख माझे जर असतात किंवा ज्या इतर ज्या बातम्या आहेत. पण असे खूप आणि महत्त्वाचं काय झालं, शिक्षक हा जो आमचा घटक आहे त्यांनी मला खूप खाद्य दिले, वेगळे विषय दिले. आता तो साहेबांचा प्रश्न आहे की त्या तुम्हाला शैली सतत विकसित करायला लागते. मॅडम सांगितली प्रत्येक माणूस हा जन्म विद्यार्थी असतो. म्हणजे मला वाटते सॉक्रेटिसला शेवटी एक म्हटलं तुला इच्छा काय तुझी, तर म्हणजे माझा तो माझ्यावर लक्ष ठेवणारा जो पारी गेला तो चांगलं गातो.
मला याच्याकडे गाणं शिकायचं. म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला सतत हे चाललं पाहिजे, नवीन काहीतरी शिकण्याचं द्यायचं. आणि मग तुम्हाला विशेष वाटलं इतर लोकांना की माझ्याकडे स्वरविराम राहिला तर मला अन्न गोड लागत नाही. म्हणजे एखाद्या लेखामध्ये तुमचा स्वरविराम राहिला की तर तुम्हाला प्रचंड अस्वस्थ व्हायला पाहिजे. इतकी तुमच्या लेखनावर श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, तरच पुढे हा प्रवास पुढे जातो. मला वाटतं या दोन्ही लेखकांचा बऱ्यापैकी प्रवास आता या निमित्तानं उलगडला गेला. आपल्याच कुटुंबातले असणारे हे दोघं जण यांच्या पुढच्या सगळ्या लेखन प्रवासाला आपण शुभेच्छा देऊया. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाले, यापुढच्याही लेखनाला पुरस्कार मिळो आणि असाच तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आम्हाला याच्या पुढे मिळो अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि या ठिकाणी आज आपण तुम्ही दोघांनी इथे टिपूलासपणानं उत्तरं दिली याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. आणि आम्हालासाठी आम्हाला ज्याबद्दल अनेक सांगतो की अलीकडच्या काळात माझा चेहरा जरा पडला असेल तर घरातले मला विचारतात की पुस्तक म्हणजे लिहायला खूप भेटलं नाही. तर आता शेरगीने सांगितलं की मी फोन केला म्हणजे एक 15 दिवसात आठवडा घेऊन त्यांनी 7 परिचय दिले. पण त्याच्या पुढची गंमत सांगतो, मतदानाचा जो आपल्या समूहात आव्हान येतं त्यावेळी काहीही न बोलता, प्रसिद्धी परांता कशी असते, काहीही न बोलता जगदाळे मॅडमनी मला 7 परिचय पुस्तक लिहून पाठवली माझ्या. मागच्या महिन्याची गोष्ट आहे, तुम्हाला बाहेर लिहायचं की पोस्ट करा, पण मी हे लिहिलेलं आहे. विनोद कुलकर्णी. लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमासाठी सुनील शेळके आमच्या पत्रकारितेतले सहकारी शिक्षक असले तरी आणि सावित्रीताई हे यांची आज मुलाखत घेतली वैदेहीताईंनी. पण असं राहून राहून वाटत होतं की स्वातीताईंनी घ्यायला पाहिजे, कारण वैदेहीताईंपेक्षा चांगली तयारी त्यांची दिसली मला. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला संवादक शोधावा लागणार, त्यामुळं त्या चांगला संवाद साधू शकतील. सुनील शेळकेचं कौतुक ह्यासाठी की मी ज्या वेळेस माझ्या कार्यालयात किंवा ऑफिसच्या सगळ्या वार्ताहरांची बैठक घेतो तर मी त्यांना एवढंच सांगतो की सुनील शेळके काय लिहितो तेवढं वाचा तुम्ही. तेवढं जरी वाचलं तर तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल आणि वेगळं लिहून स्वतःचं एक नाव करण्याची संधी वृत्तपत्राच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. ती तुम्ही कशी कमवताय हा माझ्या प्रत्येक बैठकीचा, वार्ताहर बैठकीचा विषय असतो. कारण एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल, भले तो आपल्या दैनिकात नसेल, आपल्या प्रतिस्पर्धी दैनिकात असेल, तरी त्याच्या चांगल्या गुणांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आजही सुनीलची मुलाखत असल्यामुळं सावित्रीताईंना कमी बोलत असल्यामुळे आज किती बोलती या उत्सुकतेपोटी मी आलो की सावित्रीताई किती बोलताय आणि वैदेहीताई त्यांना किती बोलतं करताय. ते वैदेहीताईंनी त्यांना बऱ्यापैकी बोलतं केलं. तर मागे एक कार्यक्रम झाला होता त्यावेळेस त्या अजिबात म्हणजे खूपच कमी बोलल्या होत्या, म्हणजे 10% बोलले असतील. आज त्याच्या तुलनेत 90% वाढ झालेली आहे. त्यामुळं ही मुलाखत चांगली झाली. म्हणजे सावित्रीताईंची मुलाखत 5-10 मिनिटात संपेल की काय अशी शंका ठरण्याच्या वेळेस आम्हाला वाटत होती. पण आज त्या खूप मनापासून, बोबटापासून ते अगदी अनेक शब्द त्यांनी ग्रामीण ढंगातले वापरले की जे वापरताना आपल्याला काळजी वाटते, पण व्यासपीठावरून त्यांनी वापरले. साताऱ्यात त्या शब्दांना फार सिरियस कुणी घेत नाही, पण पुण्यात बोबाटा वापरला असतं तर लगेच बोबाटा शब्द वापरला ह्याच्यावर 4 कॉलमच्या बातम्या सगळ्या वृत्तपत्रांनी. ग्रामीण भागातली भाषा आणि शहरातली भाषा यातला फरक एक पुण्यात जाऊन काम करताना माझ्या लक्षात आलं. ते गझल लिहिताना एकदा असंच ग्रामीण शब्द आला त्या वृत्तांत बसवण्यासाठी, तर तिथले बाई म्हणाले ग्रामीण शब्द नाही वापरायचे, उर्दू चालतात, इंग्रजी चालतात गझल मध्ये, ग्रामीण बोली भाषेतले नाही वापरायचे, गझल लिहिणं हे सोडू नका. त्यांना म्हणायचं मी असंच लिहिते, तुम्हाला छापायचं असलं तर छापा. कधी कधी आपण
बदलायचं नाही, त्यांना बदलायला भाग पडायचं. तसा आपला प्रवास वाढतो. सुनीलने एक खंत व्यक्त केली की प्रकाशक चांगले मिळत नाही. काय होतं, आपण शोधत नाही किंवा आपला संपर्क येत नाही बिडस्त स्वभावामुळं. तर चांगले प्रकाशक सुद्धा मिळू शकतील. नाही मिळाले तर आम्हाला सांगा. आता पुण्यात आमचा संपर्क आहे अनेक प्रकाशकांशी. नक्कीच तुम्हाला आम्ही व्यासपीठ मिळवून देऊ. आणि आम्ही पुस्तक प्रेमीमुळं अनेक लेखक महाराष्ट्र पातळीवर सुद्धा घेऊन जायची जबाबदारी श्री चिटणीसांची आमची असेल की आम्ही त्यांना महाराष्ट्र पातळीवर घेऊन जाऊ. या दोन्ही लेखक असे आहेत की यांचा दर्जा मराठीतील सर्वोच्च लेखक आणि कवींमध्ये होऊ शकतो. अशा प्रकारचं लेखन त्यांना आहे. तर त्यांचे मी आभार मानतो. उपक्रम समन्वयक स्वाती राऊतचे आभार मानतो. वैदेताईंनी खूप ऐनवेळी सुनील शेळकेंची सुद्धा मुलाखत घेतली. त्यांनी त्यांचे आभार मानतो की शेवट त्या आकाशवाणीवर काम करतात, नगर वाचनालयाच्या कार्यवाह आहेत. त्यामुळे त्यांना अचानक आलं की कसं खेळायचं हे माहिती आहे. पण तरी सुद्धा उत्तम त्यांनी घेतली मुलाखत. त्यांचे आभार मानतो. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.